नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. राज्यसेवा 2026 स्पॉटलाइट अकॅडमीची आपली जी टेस्ट सिरीज आहे बघा, त्यातली जो पहिली टेस्ट आहे आणि त्यातले इतिहास विषयाचे जे प्रश्न आहेत त्यांचे ॲनालिसिस जे आहे ते आपण बघणार आहे. त्यातला जो पहिला प्रश्न आहे बघा की लॉर्ड वेलेस्लीने सुरू केलेल्या तैनाती फौज सबसिडरी अलायन्स याच्याबद्दल काही विधानं दिलीत आणि विधानांमधील जे आहे बरोबर विधान जे आहेत ते तुम्हाला ओळखायला सांगितलेलं बघा. भारतीय राज्यकर्त्याला आपल्या प्रदेशात ब्रिटिश सैन्य ठेवावे लागत असे, हे तर वैशिष्ट्य आहे बघा तैनाती फौजेचं. ब्रिटिशांच्या मान्यतेशिवाय राज्यकर्ता कोणत्याही युरोपीय व्यक्तीला नोकरी ठेवू शकत नसे. टोटल कंट्रोल आणण्याचं काम जे आहे या लॉर्ड वेलेस्लीने याच अशा धोरणांच्या मध्ये रेसिडेंट वगैरे ठेवण्याची पद्धत वगैरे तुम्हाला दिसून येईल. दोन्ही विधान बरोबर आहेत बघा. तिसरं मात्र जे विधान आहे बघा, तैनाती फौज स्वीकारणारे पहिले राज्य म्हैसूर आहे, तर ते म्हैसूर नाही. पहिलं राज्य काय असेल तुम्हाला माहिती आहे, हैदराबाद. ओके, निजामाने जो आहे तो सगळ्यात पहिल्यांदी तैनाती फौजेचा स्वीकार केलेला तुम्हाला आढळतो. ओके, म्हणजे या ज्या दोन ब्रिटिश पॉलिसी असतील बघा की ज्यांनी फेट ठरवल्या, म्हणजे फेट ठरवला भारताचा, ते असेल एक सबसिडरी अलायन्स एक असेल बघा, जे स्वीकारणारं पहिलं जे संस्थानिक असतील ते असेल हैदराबादचे निजाम, आणि दुसरी जी आहे बघा डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स. ओके, म्हणजे खालसा धोरण, हे खालसा करणारं पहिलं संस्थान जे आहे ते सातारा असेल बघा. बरोबर, या दोन गोष्टींमध्ये पण बऱ्याच वेळा लोक कन्फ्युज होतात बघा. तर कोणते विधान बरोबर आहे? अ आणि ब जे आहेत ते बरोबर आहेत. क विधान जे आहे तर ते चुकीचं तुम्हाला दिसून येईल. त्यामुळे आन्सर नंबर 1 जे असेल पहिल्याचं 1 हे आन्सर असेल बघा. दुसरा जे क्वेश्चन आहे बघा, महाराष्ट्रातील उठाव दिले, क्षेत्र आणि नेते जे आहेत ते दिलेले आहेत बघा. उमाजी नायकांचा उठाव सगळ्यांना माहिती आहे बघा, पुरंदर, पुणे, अहमदनगर भागात जो आहे, आताचा अहिल्यानगर जे आहे, तर तिथं हा उठाव असेल. भागोजी नायकांचा उठाव जो आहे तो खानदेशात नाशिक मध्ये दिसून येईल. प्रतापसिंह महाराजांचं जे आहे ते साताऱ्यामध्ये तुम्हाला दिसून येईल. थोडा इझियर टाईप क्वेश्चन जे आहे महाराष्ट्राच्या संदर्भासहित असल्यामुळं तो महाराष्ट्राचा पण टाकल्या आहे बघा. तर अ चं जे आहे बघा, अ चं 2, ओके, अ चं 2, ब चं जे आहे 3 आणि क चं 1. परत एकदा आन्सर नंबर ऑप्शन नंबर 1 जे असेल तर ते त्याचा आन्सर असेल. ओके, नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 3 जो असेल बघा, स्वदेशी चळवळीबाबत काही विधानं दिले बघा. स्वदेशी चळवळ सगळ्यांना माहिती आहे की बंगालच्या पार्टिशनचा डायरेक्ट इम्पॅक्ट जो आहे म्हणून स्वदेशी चळवळ वगैरे, वंगभंग आंदोलन किंवा त्याला स्वदेशी आंदोलन वगैरे आपण म्हणतो. तर त्याचीच थेट प्रतिक्रिया आहे. ऑब्व्हियसली स्टेटमेंट बरोबर आहे बघा. 1905 ला सेशन झालं बघा, बनारस सेशन, पण त्याचे अध्यक्ष मात्र दादाभाई नौरोजी का नाही, तर त्याचे अध्यक्ष दिसून येतील तुम्हाला गोपाळ कृष्ण गोखले. ओके, आणि इथंच तुम्हाला माहिती आहे की याच्यानंतर जे आहे सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी, भारत सेवक समाज ही संस्था देखील स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून नंतर अनेक कार्यकर्ते जे आहेत ते घडवण्याचं काम करण्यात आले. ही चळवळ फक्त बंगालपुरती मर्यादित नव्हती आणि ती भारताच्या इतर भागात पसरली. ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे की जहालांच्या पर्टिक्युलरली एफर्ट्समधून ही गोष्ट जी आहे ते बंगालपुरती सीमित न ठेवता काय केली, सगळ्या देशभरात पसरवली. ब स्टेटमेंट जे आहे ते फक्त चुकीचे. अ आणि क हे विधान बरोबर आहेत. परत एकदा ऑप्शन नंबर 1 जे असेल तर तेच याचा करेक्ट आन्सर असेल. इथं दादाभाई नौरोजी नाही पाहिजे, इथं गोपाळकृष्ण गोखले पाहिजे बघा. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 4 जो आहे, खालीलपैकी कोणती साहित्यकृती महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिली आहे? ओके, बऱ्याच वेळा क्लासरूम मध्ये वगैरे सांगितलेले बघा. गुलामगिरी ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे. इव्हन मी महिला आता की याच्या पुढे जाऊन याचा ही जी पुस्तक आहेत बघा, याचा मर्म काय किंवा सारांश काय, ही पुस्तकं वाचणं तुम्हाला अपेक्षित आहे. पण ॲटलिस्ट जे आहे ते एक्झामच्या दृष्टिकोनातून जर म्हटलं तर या पुस्तकाचा मर्म काय किंवा क्रक्स शब्द बुक काय आहे हे देखील माहीत असणं तुम्हाला गरजेचं आहे बघा. गुलामगिरी त्यांचंच आहे बघा. शेतकऱ्याचा आसूड आहे. सार्वजनिक सत्यधर्म त्यांनी लिहायला सुरुवात केली बघा. त्यांच्या मृत्यूनंतर जे आहे तर ते नंतर कम्प्लीट झालं, पण कंपोजिशन त्यांचंच म्हणू शकतो आपण. जातीभेद विवेकसार मात्र त्यांचं पुस्तक नाही. सत्यशोधक समाजाचे एक असणारे तुकाराम तात्या पडवळ यांची ही साहित्यकृती तुम्हाला दिसून येईल बघा. जातीभेद विवेकसार नाहीये. अ ब क ऑप्शन नंबर 2 जे असेल या त्यांच्या साहित्यकृती त्यामुळं दिसून येतील. ड येणार नाही. ऑप्शन नंबर 2 त्यामुळं करेक्ट आन्सर असेल. ओके,
नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 5. भारताच्या इतिहासातील काही खालील घटनांचा जो आहे तो विचार करा. कम्युनिस्ट पक्षाची स्थापना भारतीय 1925 आणि पर्टिक्युलरली चर्चेत असणारी गोष्ट आहे बघा. 100 वर्ष, 150 वर्ष, 50 वर्ष, 75, 60 वर्ष अशा जी पूर्ण झालेल्या घटना असतात त्या चर्चेत असतात. भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना 1925 हे चर्चेत आहे बघा. काँग्रेस सोशलिस्ट पार्टी त्याच्यानंतर 10 वर्षांनी अराउंड 1935च्या आसपास तुम्ही म्हणू शकता. काँग्रेस प्रांतिक मंत्रिमंडळाचे राजीनामे हे सेकंड वर्ल्ड वॉर सुरू झालं आणि लिनलिथ गोयांनी जे आहे ते भारतीय नेत्यांना विश्वासात न घेता भारतीयांचा पाठिंबा असं सांगितल्यानंतर काँग्रेसच्या मंत्रिमंडळाने राजीनामा दिले. मुस्लिम लीगद्वारे पाकिस्तान ठराव स्वीकारायचो बघा 1940ची घटना आहे. त्यामुळे जर तुम्ही कालानुक्रमे जर लावायचं म्हणलं क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये तर ब ड आणि क ड क ओके ब ड क जे आहे ओके ऑप्शन नंबर 4 जे असेल ते त्यामुळं याचं करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, मध्ययुगीन काळामध्ये सम्राट अकबराच्या काळात लीलावती ओके आता लीलावती काय बेसिकली सिद्धांत शिरोमणी नावाचा ग्रंथ भास्कराचार्य सेकंड जे आहेत की वन ऑफ द ग्रेटेस्ट मॅथमॅटिशियन इंडिया हॅज एव्हर प्रोड्युस्ड ओके मला वाटतं 12व्या शतकाच्या आसपास जे आहे होऊन गेलेले उज्जैन स्कूलचे एक ख्यातनाम असे गणितज्ञ ज्यांनी लिहिलेलं सिद्धांत शिरोमणी हे जे पुस्तक आहे त्या सिद्धांत शिरोमणी या ग्रंथाचे 4 भाग आहेत बघा. ज्याच्यामध्ये लीलावती असेल किंवा ज्याच्यामध्ये ग्रह अध्याय असेल ज्यामध्ये बीजगणित आहे गोल अध्याय असे 4 भाग आहेत. या लीलावतीचं रूपांतर नंतरच्या काळात सम्राट अकबराने जे केलं होतं आणि हे फैजी या व्यक्तीला सांगितलं होतं बघा. आणि फैजीने काय केलं होतं हे पर्शियनमध्ये भाषांतर केलं होतं. जसं महाभारताचं पण ट्रान्सलेशन अकबराने करून घेतलं बघा होतं, अथर्ववेदाचं करून घेतलं होतं. महाभारताचं ट्रान्सलेशन तर रजमनावा या नावाने प्रसिद्ध आहे बघा. ओके तर फैजी हे याचं करेक्ट आन्सर म्हणजे ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर असेल. ओके नेक्स्ट जो क्वेश्चन आहे बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत खालील विधानांचा विचार करा. त्यांनी 1934 मध्ये बहिष्कृत हितकारणे सभेची स्थापना केली. आता बहिष्कृत हितकारणे सभेची स्थापना परत एकदा एका गोष्टीसाठी चर्चेत होती बघा. 1924ची स्थापना आहे. 2024ला जे आहे ते 100 वर्ष परत एकदा पूर्ण झाली. इथं 34 दिले बघा. त्यामुळे अविधान डायरेक्ट चुकीचं ठरतं. कोणती विधानाबरोबर येणार नाही बघा. जिथं येणार नाही डायरेक्ट उत्तरापर्यंत तुम्ही जाऊ शकता. ऑप्शन नंबर 2 जे असेल ते करेक्ट आन्सर असेल तरी आपण बघूया बघा. त्यांनी मूकनायक बरोबर 1920 मध्ये जे आहे ते मराठी पाक्षिक सुरू केलं होतं. त्यांनी फक्त पहिल्या आणि दुसऱ्या गोलमेज परिषद भाग घेतला तर हे पण तुम्हाला माहिती आहे की हे चुकीचं आहे. त्यामुळे फक्त म्हणजे तिन्ही राऊंड टेबल कॉन्फरन्स जे आहे तिन्ही गोलमेज परिषदांना बाबासाहेब उपस्थित असलेले तुम्हाला बघायला मिळतं. त्यामुळे फक्त ब विधान जे आहे ते बरोबर आहे ऑप्शन नंबर 2 त्यामुळे याचं करेक्ट आन्सर असेल. पुढचा जो क्वेश्चन आहे बघा की पर्सनॅलिटी आयडेंटिफाय करायला विचारलेली तुम्हाला. 1989चं जे INC अधिवेशन होतं बघा. 1989चं अधिवेशन जे असेल म्हणजे बघा 85, 86, 87, 88, 89 5वं जे आहे ते 5th सेशन ऑफ काँग्रेस असेल जे अध्यक्ष विल्यम वेडरबर्न वगैरे असतील. तर याच अधिवेशनात उपस्थित असे कोण ब्रिटिश मेंबर ऑफ पार्लमेंट सदस्य होते की ज्यांनी भारतीय हितासाठी पाठिंबा देण्यासाठी त्यांनी जे काम केलं बघा त्यासाठी त्यांना इंडियन मेंबर असं टोपण नाव जे आहे ते देण्यात आलं होतं. ते कोण होतं असे प्रसिद्ध व्यक्ती आहेत बघा. चार्ल्स ब्रॅडलॉफ बरोबर यांच्यावर मध्ये हिंदूला एक आर्टिकल आलं होतं. ओके चार्ल्स ब्रॅडलॉफ जे आहेत बघा त्यांना जोकिंगली किंवा जे आहे एक ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये तुम्ही सार्कॅस्टिकली पण म्हणू शकता की ही इज मोर लाईक अ इंडियन मेंबर ऑफ पार्लमेंट रादर दॅन ब्रिटिश मेंबर ऑफ पार्लमेंट असं म्हणायचे. कारण भारताच्या स्वातंत्र्यप्रतीचा जो प्रश्न आहे त्याच्याबद्दल ते सहानुभूती ठेवून होते. ओके ह्यूम ऑब्विसली येणार नाही बघा. ह्यूम तर संस्थापकामध्ये आहे किंवा विल्यम डिग्बी नाही. चार्ल्स ब्रॅडलॉफ जे आहेत तर ते याचं आन्सर असेल बघा ऑप्शन नंबर 3. 9वा जो क्वेश्चन आहे बघा मध्ययुगीन भारताचा इतिहास. खालिसा जमीन जे आहे ते खालिसा जमीन म्हणजे काय हा शब्द कशासाठी वगैरे वापरला जातो. तर खालिसा जमीन म्हणजे वेगळं काय नसतं बघा. जे राजधानीच्या आसपासचा एरिया असतो विच वॉज डायरेक्टली कंट्रोल्ड बाय सुलतान ऑर सेंट्रल ऑथॉरिटी बरोबर. म्हणजे केंद्रीय सत्तेद्वारे थेट प्रशासित जमिनी म्हणजे काय असेल तर खालिसा जमिनी. इकतादारांना वाटप केलेल्या जमिनी त्यांना जागीर वगैरे म्हणतील बघा. बुद्धिजीवींना भेट दिलेल्या जमिनी ज्या असतील त्यांना इनाम जमिनी वगैरे आपण म्हणतो.
आणि खालसा पंथ वगैरे इथं काही संबंध नाही. ओके. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 10, की हडप्पा स्थळ आणि त्यांचे स्थान. मी आजचं राज्य कोणत्या राज्याच्या अंडर येतं, तसं परत एकदा मी म्हणेल की हा बेसिक कॅटेगरीचाच प्रश्न आहे बघा. लोथल परत एकदा नेहमी चर्चेत असतं. लोथल कोर्ट जे आहे गुजरातमध्ये असणार. ओके. अचं 2 जे आहे बघा, हचं 2 आला तरी डायरेक्ट जे आहे 2 उत्तरांपर्यंत मिळतं. आणि कालीबंगन प्रसिद्ध आहे बघा, बरोबर. बँगल्स मेकिंगसाठी किंवा मोहेंजोदाडो तर सगळ्यांनाच माहीत असतं बघा की सिंधमध्ये येणारं जे आहे बघा. ओके. डचं 3 म्हणजे या दोन्हीपैकी उत्तर आहे बघा. आता तुम्हाला हे बनावली आणि कालीबंगन, आता कालीबंगन जे आहे तर ते कुठे राजस्थानमध्ये बघा, आणि बनावली कुठं हरियाणामध्ये तुम्हाला बघायला मिळतं. म्हणजे कचं 4. ओके. हे ऑप्शन नंबर 1 जे असेल हेच याचं करेक्ट आन्सर असेल. कालीबंगन बघा राजस्थानमधल्या ह्याच्या साईट आहेत बघा. किंवा मी म्हणेल की खाली दैमाबाद असेल, इकडं आलमगीरपूर असेल बघा, इकडं मांडा असेल, एक तर सुक्ता जेंडर, बरोबर. म्हणजे जसं मी सांगतो बघा डॅम्स. ओके. हे जे हडप्पन सिव्हिलायझेशनचे जे एक्सटेन्शन आहे हे देखील तुम्हाला माहिती पाहिजे. ओके. तर ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट आन्सर आपण बघितलं. नेक्स्ट जो क्वेश्चन असेल, क्वेश्चन नंबर 11, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन आणि याच्यामध्ये कोणकोणते ठराव जे आहेत किंवा कोणत्या कोणत्या ठरावांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आला. लष्करी खर्चात कपात व्हावी. ऑब्व्हियसली सगळीकडे तुम्हाला हे दिसून येईल की बाबा लष्करी खर्चात कपात जी आहे ती केली पाहिजे. भारतीयांना तांत्रिक व लष्करी शिक्षण द्यावे हे देखील मागणी. मिठावरील कर मी बऱ्याच वेळा सांगितले बघा, मिठावरील कर कमी करावा ही मागणी जी आहे ती काँग्रेसची सुरुवातीपासूनच मागणी आहे. बऱ्याच लोकांना याच्यामध्ये कन्फ्यूज करा असं वाटतं की नाही, ते दांडी यात्रा किंवा 1930s पासून या सगळ्या गोष्टी सुरुवातीपासूनची ही मागणी आहे. आणि ब्रह्मदेश खालसा करू नये ही देखील मागणी जी आहे ती पहिल्या अधिवेशनामध्ये तुम्हाला दिसून येईल. 4ही मागण्या ज्या आहेत बघा, ब क ड 4ही मागण्या या पहिल्या अधिवेशनामध्ये वगैरे करण्यात आलेल्या होत्या. ओके. ऑप्शन नंबर 4 त्यामुळे याचं करेक्ट आन्सर असेल. खालील विधाने विचारात घ्या. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 12. एकूण 16 पुराण आहेत का, एकूण टोटल नाही, 18 पुराण आहेत बघा. त्यामुळं विधान बरोबर तर येणार नाही बघ, बरोबर. महाजन पदांच्या काळात पुराणे रचली घेतात. पुराणं जे आहेत ते रफली बघा तुम्ही पोस्ट मोरियन कालखंडानंतर ते गुप्ता टाइम पर्यंत किंवा त्याच्यानंतर पण काही, म्हणजे रफली अराउंड 200 BC च्या पुढं जे आहे ते रचली गेली असं आपण म्हणतो. तर महाजन पदांचा कालखंड म्हणजे कधीचा आला, एक रफली अराउंड 600 BCचा कालखंड आला. तर ऑब्व्हियसली हे पण स्टेटमेंट जे आहे ते रॉंग होऊन जातं. कोणती बरोबर आहे, अ किंवा ब दोन्ही नाही, दोन्ही स्टेटमेंट रॉंग आहे. ओके. 12चं उत्तर परत एकदा 4 असेल. 18 पुराणे टोटल आणि ते महाजन पदाच्या कालखंडात नाही, तर त्याच्या खूप नंतरचे तुम्हाला दिसून येतील. 13 नंबरचा क्वेश्चन बघा. आसाममधील मोईडाम्स, बरोबर. मोईडाम्स परत एकदा वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये जे आहे ते समावेश झाल्यामुळे जे आहे ते चर्चेत होते. तर अहोम राजवंशातील कमानदार टेकडी आहेत की दफन व्यवस्था आहे की ज्या प्रामुख्याने पूर्व आसाम चराईदेव बेसिकली काय होती, ईस्टर्न आसाममध्ये असलेली अहोमांची सुरुवातीच्या काळातली राजधानी होती. ओके. स्थापत्य शास्त्रानुसार त्यानंतर त्यामध्ये विटा दगडाने बांधलेला एक घुमट कक्ष असतो, तो मातीच्या ढिगाऱ्याने वगैरे झाकलेला असतो. दोन्ही विधानं जी आहेत ती बरोबर विधाने आहेत बघा. अ आणि ब दोन्ही विधानं बरोबर आहेत. ऑप्शन नंबर 3 जे असेल, म्हणजे कोणती विधानं बरोबर आहेत बघा. त्याचं स्थापत्य ते कसं आहे, कोणाच्या राजवंशात आहे, रादर मी म्हणेल की वर्ल्ड हेरिटेज साईटच्या कितव्या जागतिक वैशिष्ट्य म्हणजे भारतातलं जे वैशिष्ट्य म्हणून त्यांना मान्यता मिळली हे देखील तुम्ही मला कमेंटमध्ये वगैरे सांगू शकता. त्याच्यानंतर बघा की आयोगांचा घटनाक्रम, शिक्षण संदर्भातले जे आयोग आहेत बघा, हार्टॉक कमिशन असेल, सॅडलर कमिशन 1917चं किंवा हार्टॉक 1929चं. वुडचा खलिता सगळ्याला माहिती आहे बघा, मेन्सला पण बऱ्याच वेळा विचारला जातो. वाय वुड्स डिस्पॅच इज नोन ॲज मॅग्ना कार्टा ऑफ इंडियन एज्युकेशन वगैरे. तर 1854. हंटर कमिशन जे असेल, ज्या हंटर कमिशनमध्ये तुम्हाला माहिती आहे की हंटर कमिशनच्या पुढे जे आहे ते पंडिता रमाबाई असतील किंवा महात्मा ज्योतिबा फुले यांनी साक्ष दिली होती. तर कालानुक्रम घटनाक्रम त्यांचा लावायचा आहे बघा, बरोबर. म्हणजे सुरुवातीला बघा क असेल, नंतर ड असेल. ओके. क ड इथंच आहे बघा फक्त, ब आणि अ. ओके. ऑप्शन नंबर 4 जे असेल त्यामुळे 14चं करेक्ट आन्सर असेल. ओके. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट लास्ट नंबरचा जो क्वेश्चन आहे 15 नंबर, इतिहासाचा जो शेवटचा प्रश्न असेल.
की कोणत्या कायद्याने अशी तरतूद केली की प्रांतिक न्यायालयांमधील प्रोव्हिन्शियल जे कोर्ट्स असतील त्यातली अपील हे सर्वोच्च न्यायालयाकडे न जाता गव्हर्नर जनरल इन काउन्सिलकडे नेली जावीत. आता सगळ्याला माहिती आहे बघा, पहिल्या ऍक्टनुसार जे आहे तर ते सुप्रीम म्हणजे रेग्युलेटिंग ऍक्ट ऑफ 1773 याच्यानुसार सुप्रीम कोर्टाची स्थापना वगैरे आहे. आणि पहिल्या ऍक्टनुसार जे आहे तर त्या ह्या सुप्रीम कोर्टाची स्थापना झाल्यानंतर गव्हर्नर जनरल, त्याची काउन्सिल आणि सुप्रीम कोर्ट यांच्यामध्ये काय मतभेद वगैरे व्हायला लागले बघा. आणि यालाच जे आहे दुरुस्ती म्हणून एक ऍक्ट करण्यात आला, त्यालाच आपण म्हणतो ऍक्ट ऑफ सेटलमेंट कायदा 1781, की त्याच्या मार्फत असं सांगण्यात आलं. ओके, सेंट हेलेना कायदा म्हणजे काय 1833चा जो चार्टर ऍक्ट आहे बघा. पण हे सगळं वैशिष्ट्य जे पहिल्या रेग्युलेटिंग ऍक्टने जे तयार झालं त्यात दुरुस्ती जे आहे ते 1781 केलं. त्यातली सगळ्यात प्रमुख तरतूद ही आहे की अपील प्रांतीय न्यायालयांकडून जे आहे ते सुप्रीम कोर्टात न जाता गव्हर्नर जनरलकडे जातील. तर ऑप्शन नंबर 2 जे असेल ती याचं करेक्ट आन्सर असेल. हे सगळे होते बघा इतिहास या विषयाचे प्रश्न आणि त्याची उत्तरं. धन्यवाद. सो आपल्याला आज टेस्ट क्रमांक 1 मधले जे जॉग्राफीचे क्वेश्चन्स आहेत त्या ठिकाणी बघायचे आहे. क्वेश्चन नंबर 16 पासून जर का तुम्ही बघितलं तर जॉग्राफीचे क्वेश्चन्स त्या ठिकाणी सुरू होत होते. पहिला जो क्वेश्चन आहे तो जिओमॉर्फॉलॉजीचा होता. या ठिकाणी तुम्हाला 3 स्टेटमेंट दिले गेले होते बघा, की भूपृष्ठ लहरी, याला आपण काय म्हणतो सरफेस वेव्ह असं पण म्हणतो, या भूपृष्ठ लहरी फक्त पृथ्वीच्या पृष्ठभागावर प्रवास करतात. हे जे स्टेटमेंट आहे ते अगदी बरोबर आहे. आणि सगळ्याधिक नुकसान जे आहे ते कोणामुळे होतं, याच भूपृष्ठ लहरींमुळे होतं. त्याच्यामुळे विधान बी जे आहे ते सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचं विधान बघा, भूपृष्ठ लहरींचा वेग प्राथमिक लहरींपेक्षा जास्त असतो. हे विधान तुमचं चुकीचं आहे, कारण की सगळ्यात फास्टेस्ट किंवा सगळ्यात जास्त वेगवान कुठले असतात, प्राथमिक लहरी असतात, ज्या स्थायू आणि द्रव अशा दोन्ही माध्यमातून प्रवास करू शकतात. फक्त माध्यम बदलताना त्यांची दिशा बदलते. मग तुम्ही इथं जर का बघितलं तर अ आणि ब विधान बरोबर आहे, क विधान मात्र चुकीचं आहे. मग त्याच्यामुळे हा जो प्रश्न क्रमांक 16 आहे त्याचं उत्तर काय आहे, पहिलं की अ आणि ब विधान जे आहे ते या ठिकाणी बरोबर आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 17 कडे. पृथ्वीच्या भूकवचाशी संबंधित पुढील विधाने विचारात घ्या. पृथ्वीचे भूकवच आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये क्रस्ट असं म्हणतो, त्याच्या संबंधी इथे 4 स्टेटमेंट दिले की भूकवचाची जी सरासरी जाडी आहे ते 5 ते 70 किलोमीटरच्या दरम्यान आढळते. ठीक आहे, पहिलं विधान जे आहे ते बरोबर आहे. ऑक्सिजन आणि त्याचा क्रमांक दुसऱ्या क्रमांकावरती आहे सिलिकॉन. हे 2 महत्वाचे घटक आहेत. बरोबर. आता पृथ्वीच्या भूकवचाचा जो ऑक्सिजन आहे तो पृथ्वीच्या निर्मितीच्या वेळी भूकवचामध्ये शोषला गेला होता. त्याच्यामुळे भूकवचामध्ये काय आहे तर ऑक्सिजनचं प्रमाण जास्त आहे. सिलिकॉन हा दुसऱ्या क्रमांकावरती आहे. आणि पृथ्वीच्या अंतर्गत रचनेच्या अभ्यासात भूकवच हा महत्वाचा स्रोत त्या ठिकाणी आहे. सो या ठिकाणी जर का तुम्ही बघितलं तर 4ही विधानं जी आहे ती तुमची अगदी बरोबर आहे. ओके, पुढच्या याच्याकडे जाऊयात आपण. प्रश्न क्रमांक 18 कडे. भारतातील गाळाच्या मृदेबाबत, ज्याला आपण ॲल्युव्हियल सॉइल म्हणतो, गाळाची मृदा तुम्ही जर का बघितलं तर प्रामुख्याने कुठे आढळते तर उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये आढळते. पण जर का तुम्ही द्वीपकल्पीय पठार बघितलं, ठीक आहे, किंवा जर का त्याचाही दक्षिणेकडचा भाग म्हणजे दख्खनचं पठार बघितलं तर ती त्या ठिकाणी फक्त नदीच्या खोऱ्यांमध्ये आढळते, ती तितक्या विस्तृत प्रमाणामध्ये नाहीये. त्याच्यामुळे इथं म्हटलं की दख्खनच्या पठारावरती ही मृदा आढळत नाही. हे विधान चुकीचं आहे बघा. काय आहे, चुकीचं आहे. का, कारण की ती आढळते पण तिचा आढळ खूप जास्त नाहीये. त्याच्यानंतर दुसरं विधान मी आत्ताच एक्सप्लेन केलं की मॅक्सिमम जी आहे ॲल्युव्हियल सॉइल ती नॉर्थ इंडियन प्लेन्स मध्ये बघायला मिळते. या मृदेमध्ये फॉस्फरस आणि पोटॅशचं प्रमाण जास्त असतं. ही भारतातल्या सगळ्यात सुपीक मृदांपैकी एक आहे किंवा सगळ्यात सुपीक मृदा समजली जाते. आणि संपूर्ण भारतात जवळजवळ 43 ते 44% भाग जो आहे तो हा गाळाच्या मृदेने व्यापलेला आहे. सो जर का तुम्हाला डेक्कनच्या पठारावरती विचारलं किंवा दख्खनच्या पठारावरती विचारलं तर नद्यांच्या खोऱ्यांमध्ये आणि किनारी भागामध्ये तुम्हाला गाळाची मृदा बघायला मिळते. त्याच्यामुळे इथं पहिल्याचं उत्तर आहे बघा. इथं काय विचारलं होतं, कोणते विधान अयोग्य आहे. पहिलंच विधान या ठिकाणी चुकीचं आहे. पुढचं बघा, प्रश्न क्रमांक 19. समुद्र किनाऱ्यापासूनचे अंतर हवामानावरती कसे परिणाम करते. लक्षात घ्या, समुद्र किनारा जो असतो तो हवामानावरती परिणाम करतो. जिथं समुद्र किनारा आहे तिथलं हवामान वेगळं असतं आणि आपण जसं जसं समुद्र किनाऱ्यापासून दूर जातो तसं तसं हवामान बदलत जातो. बरोबर का नाही. ओके, सो किनारी भागात तापमानातील फरक कमी असतो. अगदी बरोबर आहे. जास्तीत जास्त तापमान आणि कमीत कमी तापमान याच्यातला फरक अतिशय कमी असतो. अंतर्गत भागात तापमानातील फरक जास्त आढळतो. अगदी बरोबर आहे. याला आपण विषम प्रकारचं हवामान म्हणतो, याला आपण सम प्रकारचं हवामान असं म्हणतो. समुद्र हवामान समतोल ठेवतो. अगदी बरोबर आहे, लक्षात घ्या. आणि चौथं विधान जे आहे की अंतर्गत भागात नेहमी पर्जन्य पडते, हे विधान मात्र चुकीचं
आहे. लक्षात घ्या, पर्जन्य हे समुद्रापासूनच्या अंतरावरती निर्धारित केलं जात नाही, त्याच्यासाठी वेगवेगळे टोपोग्राफिक फॅक्टर त्या ठिकाणी रिस्पॉन्सिबल असतात. मग या ठिकाणी जर का तुम्ही उत्तर बघितलं तर पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे अ ब क विधान या ठिकाणी बरोबर आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 20 कडे. महादेव डोंगररांगा आणि टेकडी आणि राज्य यांच्या तुम्हाला जोड्या विचारल्यात. महादेव टेकड्या कुठे आहेत? मध्य प्रदेशामध्ये आहेत. जर तुम्हाला शंभू महादेव विचारलं तर मग महाराष्ट्रामध्ये आहे. लुशाई टेकड्या मिझोरम मध्ये, अबू झमाल टेकड्या छत्तीसगड मध्ये आहे आणि नंदी टेकड्या तुमच्या कर्नाटक मध्ये आहे. मग तुम्ही जर काही इथे बघितलं तर पर्याय क्रमांक 2 जो आहे 4 3 2 1 या ठिकाणी योग्य जोडी दर्शवतो. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 21 कडे. इथे तुम्हाला पुन्हा 2 विधानं दिलेली आहे. पुढील विधाने विचारात घ्या. उत्तर गोलार्धात कमाल आणि किमान तापमानातील फरक कमी आढळतो. चुकीचा आहे. का? कारण की जमिनीचं प्रमाण जास्त असल्यामुळे तुम्हाला फरक खूप जास्त बघायला मिळेल. लक्षात घ्या, दक्षिण गोलार्धामध्ये समुद्र जास्त आहे त्याच्यामुळे हवामान समजतं. उत्तर गोलार्धात जमिनीचं प्रमाण जास्त असल्यामुळे हवामानामध्ये तुम्हाला किंवा तापमानामध्ये प्रचंड फरक बघायला मिळतो. पहिलं विधान चुकीचं आहे. दक्षिण गोलार्धात लोकसंख्येची घनता जास्त आहे. चुकीचं आहे. जे जास्त लोकसंख्या असलेले खंड आहे जसं की एशियाचा जवळजवळ 90% भाग उत्तर गोलार्धात आहे, युरोप आहे, नॉर्थ अमेरिका आहे, हे सगळे उत्तर गोलार्ध आहे. त्यामुळे या ठिकाणी 21वा जो प्रश्न आहे त्याच्यातले दोन्ही विधान काय आहे तर अयोग्य आहेत. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 22 कडे. पुढीलपैकी कोणत्या भागात उगम पावणाऱ्या नद्यांचा खोऱ्यांचा भाग महाराष्ट्रात नाही? आता महाराष्ट्र जर का तुम्ही राज्य बघितलं तर वेगवेगळ्या खोऱ्यांचा त्याच्यामध्ये काय होतो समावेश होतो. काही नद्या अशा आहेत ज्या महाराष्ट्राच्या बाहेर उगम पावतात, जसं की नर्मदा नदी आहे, तापी नदी आहे, त्यांचा उगम मध्य प्रदेशात होतो, पण त्यांचं खोरं मात्र कुठे आहे तर महाराष्ट्रामध्ये आहे. मग इथे तुम्हाला तेच विचारले की कोणत्या भागात उगम पावणाऱ्या नद्यांच्या खोऱ्याचा भाग महाराष्ट्रात नाही? पूर्व घाटातल्या नद्या आहे का? आहे. इंद्रावती नदी सारखी नदी जी आहे ती पूर्व महाराष्ट्रात पूर्व घाटात उगम पावते, पण तिचं खोरं काय आहे महाराष्ट्रामध्ये येतं, जो अगदी पूर्वेकडचा गडचिरोली जिल्हा आहे. सातपुडा ऑब्व्हियसली तापी नदीचं खोरं महाराष्ट्रात आहे. पश्चिमी किनारी मैदानी प्रदेश बरं का तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी ज्या नद्या उगम पावता आहे, ठीक आहे, कोकणातल्या नद्या ज्या आहेत त्याचं महाराष्ट्रामध्ये हे आहे. आणि पुढचं आहे माळव्याचा पठार. तर माळव्याच्या पठारात ज्या नद्या उगम पावतात त्याचं बहुतांश भाग कुठे आहे तर मध्य प्रदेशामध्ये आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. माळव्यातल्या नद्यांचं खोरं महाराष्ट्रामध्ये येत नाही, ते मध्य प्रदेशात येतं. पुढे बघूयात. खालीलपैकी कोणती कारणे खळा निर्मितीस कारणीभूत ठरतात? खळा एक जिओमॉर्फॉलॉजी मधली टर्म आहे ज्याला आपण रॅपिड्स असं सुद्धा म्हणतो, जिथे थोडं नदीचं पात्र उथळ झालेलं असतं, पाण्याचा वेग वाढलेला असतो आणि पाण्याला खळखळाट आलेला असतो, ठीक आहे, त्याच्या ओबडधोबड रचनेमुळे. सो नदी पात्रातील खडकांची असमान कठीणता अगदी बरोबर आहे. नदीचा उतार तीव्र, पाण्याचा वेग वाढतो, मोठ्या प्रमाणावरती गाळ साचणे नाही. जिथे गाळ साचतो तिथे पाणी खळखळणार नाही, तिथे रॅपिड्स कधीच फॉर्म होत नाही. नदीच्या वेगात अचानक वाढ होणे, बरोबर. त्याच्यामुळे या ठिकाणी अ ब ड जे आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे. क हा पर्याय त्या ठिकाणी नाही, म्हणून 23चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 24 कडे जाऊयात. नदी काठच्या वस्तीबाबत असलेली पुढील विधाने विचारात घ्या. आता ह्युमन जॉग्राफीवरती दरम्यानच्या काळामध्ये खूप सारे प्रश्न विचारले गेले, त्या अनुषंगाने हा इथे घेतलेला प्रश्न आहे. सो मानवी वसाहतींवरचा हा प्रश्न आहे. इथे तुम्हाला 3 विधानं दिले होते. हा प्रश्न तुम्हाला इनिशियली सोपा वाटू शकतो, पण इथे थोडं ट्रिकी केलाय की सुपीक मृदा हा प्रमुख घटक असतो. नाही, जर का तुम्ही बघितलं तर जगातल्या सगळ्या प्राचीन संस्कृतींचा उगम जो आहे तो नदीच्या काठावरती झालेला आहे, परंतु पाणी हा प्राथमिक घटक असतो, मृदा हा द्वितीय घटक असतो. लक्षात घ्या, इथं म्हटलं की सुपीक मृदा हा प्रमुख घटक असतो. पहिलंच विधान या ठिकाणी चुकीचं आहे. वाहतूक व संपर्क सुलभ असतो, अगदी बरोबर आहे. गाळाच्या प्रदेशामध्ये लोकसंख्येची घनता जास्त असू शकते किंवा कमी असू शकते. ते जे स्थान आहे जिथं नदीकाठी ती वस्ती आहे त्याचं भौगोलिक स्थान कुठे आहे याच्यावरती या गोष्टी ठरतात. त्याच्यामुळे या ठिकाणी ब आणि क विधानच बरोबर आहे. अ विधान जे आहे ते चुकीचं आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 25 कडे. दिलेल्या विधानांतून चुकीचे विधान ओळखा. इथे तुम्हाला 4 विधानं दिले होते आणि पश्चिमी वारे जे आहे त्यांच्याबद्दलची ही विधानं आहे. पश्चिमी वारे हे स्थिर हवामान स्थितीशी संबंधित आहे. पहिलंच उत्तर आहे. पश्चिमी वारे काय करतात जनरली? पश्चिमी वारे हे टेम्परेट रिजन मधल्या म्हणजे समशीतोष्ण कटिबंधातल्या आवर्तांसाठी कारणीभूत असतात. तिथे हिवाळ्यात पडणाऱ्या पावसांसाठी कारणीभूत असतात. इव्हन भारतामध्ये हिवाळ्यात जो उत्तर भारतात पाऊस पडतो त्यासाठी बऱ्याच अंशी पश्चिमी वारे कारणीभूत असतात. त्याच्यामुळे पहिलंच विधान चुकीचं आहे. पश्चिमी वारे हे स्थिर नाही तर अस्थिर हवामान दर्शवतात. लक्षात घ्या. बाकी पश्चिमी वाऱ्यांमध्ये युरोपात वर्षभर पाऊस पडतो, बरोबर आहे. पश्चिमी वारे उष्ण कटिबंधीय समशीतोष्ण कटिबंधात नेण्यास मदत करतात.
आवर्त जे आहे पश्चिमी वारे उष्ण कटिबंधातील आवर्त पाहिजे होतं. आवर्त समशीतोष्ण कटिबंधात नेण्यास मदत करतात, अगदी बरोबर आहे. आणि सागरीय प्रवाहांवर देखील पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव पडतो. सो 25वा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे इथे पर्याय क्रमांक 1. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 26 कडे. भूपृष्ठावर वळण किंवा घडी निर्माण होण्यामागे प्रमुख कारण दर्शवणारा योग्य पर्याय निवडा. ठीक आहे, जनरली आपण ज्या इंटरनल एक्सटर्नल फोर्सेस शिकतो सिलेबस मध्ये त्याच्यातला हा प्रश्न आहे. आणि इथे एकच मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की पृथ्वीवरती किंवा पृथ्वीच्या भूकवचामध्ये ज्या वलय तयार होतात त्याच्यासाठी फक्त आणि फक्त काय असतं, अंतर्गत दाब शक्तीच त्या ठिकाणी कारणीभूत असते. ज्वालामुखी उद्रेक आहे, बाह्य अपक्षरण आहे किंवा अपक्षय आहे वेगळी, ठीक आहे, झीज आहे किंवा याच्यामुळे फोल्डिंग कधीही होत नाही, याच्यामुळे वळ्यांची निर्मिती होत नाही. त्याच्यामुळे इथे पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 27 कडे. पुढील विधानांचा विचार करा. ओशनोग्राफीवरचा हा प्रश्न आहे, ठीक आहे, सागरशास्त्रावरचा. खंडीय उतार साधारणपणे भूखंडाच्या शेवटी आढळतो. तुम्ही जनरल डायग्राम बघितली तर कॉन्टिनेंटल शेल्फ असतो, कॉन्टिनेंटल स्लोप असतो. सो कॉन्टिनेंटल स्लोप वरचा हा प्रश्न आहे. हा भूखंडाच्या शेवटी असतो का? हा जवळजवळ तो साधारणपणे शेवटी बघायला मिळतो. कोण किती असतो? 5 ते 6 डिग्री पर्यंत स्लोप असू शकतो. आणि खंडीय उताराचा विस्तार हा फार मोठा असतो. तिसरं विधान जे आहे ते चुकीचं आहे. का? कारण की याचा विस्तार हा अतिशय कमी असतो. त्यामुळे तुम्ही जर का बघितलं तर या ठिकाणी फक्त अ आणि ब विधान जे आहे ते बरोबर आहे, क विधान या ठिकाणी चुकीचं आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 28 कडे. भारतातील केंद्रशासित प्रदेशांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम हो का? भारतामध्ये उत्तरेकडे दक्षिणेकडे एकूण 8 जे आहेत ते केंद्रशासित प्रदेश आहे. सगळ्यात उत्तरेकडे लडाख आहे, त्याच्यानंतर जम्मू आणि काश्मीर आहे, त्याच्यानंतर चंदीगड आहे आणि दिल्ली आहे. बरोबर. सो चंदीगड वरती आहे आणि दिल्ली खाली आहे, त्यामुळे पर्याय 1 आणि 3 निघून जातात. आपल्याकडे फक्त दुसरा आणि चौथा पर्याय उरतो. त्याच्यानंतर कोण आहे? दीव, दमण, दादरा, नगर हवेली. त्याच्यानंतर कोण येते? त्याच्यानंतर येते तुमचं पुद्दुचेरी. पुद्दुचेरी नंतर आहे अंदमान निकोबार आणि सगळ्यात शेवटी लक्षद्वीप. आता तुम्हाला की सर अंदमान निकोबार तर सगळ्यात खाली नाही, त्याची सुरुवात जी आहे ती लक्षद्वीपच्या वरती होते, म्हणून सिक्वेन्स मध्ये आपल्याला लक्षद्वीपच्या वरती अंदमान निकोबार घ्यायला लागते. या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 जे आहे ते याचं उत्तर आहे. पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक 29. हे महाराष्ट्राच्या भूगोलावरचे प्रश्न आहेत. महाराष्ट्रात मध्यम पर्जन्यमान असलेल्या भागांबाबत पुढील विधाने विचारात घ्या. विधान अ. नाशिक, पुणे, अहिल्यानगर, धुळे, सातारा या भागांमध्ये मध्यम पर्जन्य आढळते, अगदी बरोबर आहे. आणि पर्जन्याचं प्रमाण आहे 40 ते 90 मिलीमीटर. सो या ठिकाणी दिलेले तुमचे जे आहे ते दोन्ही विधानं अगदी योग्य आहेत. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. या जिल्ह्यांचा काही भाग पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये येतो, त्याच्यामुळे इथं पर्जन्याचं प्रमाण कसं आहे तर अगदी मध्यम स्वरूपाचं आहे. पुढे पश्चिम घाट हा खरा पर्वत नाही. बरोबर. जर का तुम्ही कॅटेगरायझेशन बघितलं माउंटेन्सचं, त्याच्यामध्ये पश्चिम घाट जो आहे तो पूर्णपणे गट पर्वत नाही, तो ज्वालामुखी पर्वत पण नाही, आणि त्याच्यानंतर तो तुमचा याचा पण पर्वत नाही, वली पर्वत पण नाही. मग तो नेमका काय आहे तर दख्खनच्या पठाराची जी पश्चिम कडा आहे त्याचा काय आहे, जो भाग आहे त्याला आपण एस्कार्पमेंट ज्याला आपण म्हणतो कडा, तो आहे तुमचा पश्चिम घाट. सो दख्खनच्या पठाराच्या पृष्ठभागाची तीक्ष्ण बाजू दर्शवतो. सो प्रश्नचं उत्तर जे आहे ते पहिलं आहे. गोदावरी खोऱ्याच्या पृष्ठभागाची तीक्ष्ण बाजू चुकीचं आहे. पश्चिम बाजू असतं तर आपण उत्तर दिलं असतं. किनारपट्टीच्या मैदानाच्या पश्चिम भागाची नाही, तिकडे समुद्र आहे. पूर्व घाटाच्या पूर्व पृष्ठभागाची तीक्ष्ण बाजू दर्शवतो का? नाही. सो 30व्याचा प्रश्न क्रमांक 1 उत्तर आहे. जैववैद्यकीय कचरा. आता तिथून पुढचे जे 5 क्वेश्चन आहेत ते आपले एन्व्हायरमेंटचे होते. जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियम 2016 संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. या नियमांची व्याप्ती लसीकरण शिबिरे व रक्तदान शिबिरे यांनाही लागू होते, अगदी बरोबर आहे. जो मेडिकल वेस्ट असतो तो यांनाही लागू आहे. जैववैद्यकीय कचऱ्याच्या पिशव्या व कंटेनर व बारकोड असणे सक्तीचे आहे, अगदी बरोबर आहे. आणि इथे कॅटेगरायझेशन जे आहे ते 4 वर्गांमध्ये केलंय, जुन्या याच्यामध्ये 10 वर्ग होते. सो अ आणि ब विधान जे आहे ते त्या ठिकाणी बरोबर आहे. बिनचूक विधान विचारले होते अ आणि ब. पुढे बघूयात प्रश्न क्रमांक 32 कडे. राष्ट्रीय हवामान कृती आराखडा अंतर्गत कोणत्या मोहिमेचा समावेश होत नाही? एकूण भारताचा जो हे आहे नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज, त्याच्यामध्ये एकूण 8 प्रोग्राम आहे. त्याच्यामध्ये राष्ट्रीय शाश्वत कृषी मोहीम आहे, हरित भारत मोहीम आहे, राष्ट्रीय जल मोहीम पण आहे. राष्ट्रीय हवा मोहीम जो आहे हा स्वतंत्र कार्यक्रम आहे, तो NAPCC अंतर्गत येत नाही. पुढे जाऊयात. भारतीय वनीकरण निधी व्यवस्थापन प्राधिकरण, ज्याला आपण कॅम्पा असं म्हणतो, ठीक आहे. कम्पेन्सेशन दिलं जातं कुठे डिफॉरेस्टेशन झालं आहे तर. हा जो निधी आहे तो कशासाठी वापरला जातो? कृत्रिम वनीकरण, वन संरक्षण आणि वन्यजीव संरक्षण, सगळ्यांसाठी हा निधी वापरता येतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. पुढचं बघा. पुढील विधाने विचारात घ्या.
मिनामाटा करार संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम अंतर्गत करण्यात आला आहे, अगदी बरोबर आहे. ठीक आहे. पॅरिस कराराचे सचिवालय संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम अंतर्गत येते, युएनईपी नाही, हे UNFCCC अंतर्गत आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक किंवा विधान जे आहे ब चुकीचं आहे, फक्त विधान अयोग्य आहे. आणि शेवटचा प्रश्न बघूयात या ठिकाणी. सायबेरियन क्रेन संदर्भामध्ये तुम्हाला पुढे 3 विधानं दिलेली आहे. राजस्थानातील केवळादेव राष्ट्रीय उद्यान हे हिवाळ्यातील सायबेरियन क्रेनचा दिवस मानला जातो, बरोबर आहे. ही प्रजाती प्रामुख्याने गवताळ प्रदेशात नाही, ही दलदलीच्या प्रदेशामध्ये तुम्हाला बघायला मिळते. त्याच्यामुळे विधान ब चुकीचं आहे. आणि ही प्रजाती वन्यजीव संरक्षण कायदा अंतर्गत अनुसूची 1 मध्ये समाविष्ट आहे. म्हणून या ठिकाणी फक्त विधान अ आणि क जे आहे ते अगदी बरोबर आहे. थँक्यू सो मच. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 त्याची पहिली टेस्ट आणि त्या टेस्टमधल्या इकॉनॉमीचे प्रश्न आपण जे आहे तर ते डिस्कस करणार आहे. तुम्ही सर्वांनी जे आहे सिन्सिअरली वेळ लावून हा पेपर सोडवला असेल, सोडवताना प्रश्न नीट वाचले असतील ही अपेक्षा आहे. बघा, जे विद्यार्थी ऑनलाईन आहे त्यांनी जे आहे सेल्फ डिसिप्लिन खूप प्रॉपरली मेंटेन करा. याचबरोबर जे आहे तुम्हाला टेस्ट सिरीज बरोबर जे आहे मेंटॉरशिप प्रोग्राम पण सुरू आहे राज्यसेवेसाठीचे. तिच्यामध्ये NCERT टेस्ट, क्लासरूम टेस्ट अशा सगळ्या गोष्टी आहे, एक्झाम प्लॅनिंग, 61 डेजचा प्लॅन, अशा सगळ्या गोष्टी आहेत. बघा, सो त्या केसमध्ये जे आहे तुम्ही गोष्टी वर्क करू शकता. सो आपला पहिला जो प्रश्न आहे बघा इकॉनॉमीचा तो आहे, सर ऑस्पन स्मिथ यांच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. ते रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर होते. स्टेटमेंट बरोबर आहे बघा. 1926 मध्ये इम्पिरियल बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय गव्हर्नर म्हणून भारतात आले होते. दोन्ही स्टेटमेंट याच्यामध्ये जे आहेत तर ते योग्य आहेत. आता तुम्हाला सर ऑस्बर्न स्मिथ जे आहेत बघा त्यांच्याबद्दलचं जर काही रेफरन्स जे आहेत तर ते म्हणजे काय की सर ऑस्बर्न स्मिथ जे होते तर यांच्या बाबतीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की त्यांनी कुठल्याही नोटेवर जे आहे सिग्नेचर केलेली नाही. म्हणजे आपण एक सिंपल गोष्ट बघतो बघा की जर आपण नोटा ज्या असतात बघा त्या नोटांच्या बाबतीमध्ये जे आहे गव्हर्नरची सही असते बघा नोटेवर जे आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर ही 50 रुपयाची नोट जर बघितली तर आपल्याला जे आहे इथं जे आहे गव्हर्नरची सिग्नेचर दिलेली आहे बघा. सो ह्या काळामध्ये यांचं जे पूर्ण टेन्युअर आहे त्या टेन्युअरमध्ये यांनी एकही सही केली नव्हती. हा रेफरन्स आपल्याला मिळतो. सो ती एक गोष्ट लक्षात ठेवा. 20 वर्षांचा त्यांचा जे आहे बँक ऑफ वेल्स असेल किंवा 10 वर्ष कॉमनवेल्थ बँक जी आहे ऑस्ट्रेलियाची त्याचा पण अनुभव होता. म्हणजे याच्यामध्ये 2 रेफरन्सेस आहेत, बँक ऑफ वेल्स ओके तिथला आणि त्याचबरोबर कॉमनवेल्थ बँक जी होती बघा ऑस्ट्रेलियाची. सो त्याचाही रेफरन्स यांचा आहे की त्यांनी तिथेही 20 इयर्स आणि 10 इयर्स काम केलेलं आहे बघा. याचं उत्तर जे आहे ते अ आणि ब असं दोन्ही आहे बघा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे आपला तो जागतिक बँकेसंबंधीचा आहे. जागतिक बँकेचा हा जो प्रश्न आहे बघा याच्यामध्ये तुम्हाला विचारलेला आहे की जागतिक व्यापार संघटनेचे सदस्य जे आहेत 166 बरोबर आहे बघा. हे सदस्य जगातील 98% व्यापाराचं प्रतिनिधित्व करतात, हेही बरोबर आहे. तिसरा जो स्टेटमेंट आहे तो साधा सोपा आहे बघा. तुम्ही जर नीट वाचलं तर तिथंच क्लिअर होतं की जागतिक व्यापार संघटनेचे सदस्य फक्त विकसित देशांपुरत मर्यादित आहे. इथं जे ऑनली किंवा केवळ जे आहे बघा ओके मेंबरशिप जी आहे तर हे चुकीचं आहे. कारण भारत हा विकसनशील देश आहे बघा आणि आपल्याला पण WTOचं जे आहे सदस्यत्व आहे. तिच्यामुळे इथं उत्तर जे येतं ते अ आणि ब येतं. सो मुद्दा जो आहे तर तो काही प्रश्न जे आहेत तर ते असेही असतात पेपरमध्ये की फक्त कूल तुम्ही राहून बोलणं जे आहे वाचणं आणि तिच्यातून जे आहे रिॲक्ट होणं गरजेचं असतं. आता याच्यामध्ये WTOचं जे लोकेशन आहे बघा जेनेवा स्वित्झर्लंडमध्ये याचं जे आहे लोकेशन आहे आणि याची जी स्थापना झाली होती ती 1 जानेवारी 1995 जे आहे. सो हा रेफरन्स पण लक्षात ठेवा. याच्या आधी गॅट करार होता आणि याची जी स्थापना झालेली आहे बघा ती उरुग्वे राऊंड अंतर्गत झालेली आहे. उरुग्वे राऊंड जो होता तर तो 1986 ते 1994 जे आहे बघा 86 ते 94 अशा कालावधीमध्ये उरुग्वे राऊंड होता. सो बेसिकली जे आहे ही एक गोष्ट याच्यामध्ये खूप खूप महत्वाची आहे. सो ते एक लक्षात ठेवा बघा. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आपला 38 नंबरचा जो आहे 2025चा जागतिक आनंद अहवाल तिच्यामध्ये भारताची क्रमवारी दिलेली आहे. भारत जो आहे तो 147 देशांपैकी 108व्या क्रमांकावर आहे बरोबर आहे. आणि 2024च्या तुलनेत भारताची क्रमवारी जी आहे ती सुधारलेली हेही बरोबर आहे. भारताचा क्रमांक नेपाळ आणि पाकिस्तानपेक्षा वरचा आहे हे मात्र चुकीचं आहे बघा. हा आता नेपाळमधली लोक आणि पाकिस्तानमधली लोक खरंच आपल्यापेक्षा आनंदी आहेत का हा एक वेगळा संशोधनाचा भाग झाला. पण इथं जे आहे नेपाळचा जो रँक आहे बघा हिच्यामध्ये तो 92 आहे आणि पाकिस्तानचा जो रँक आहे बघा तर तो A109 आहे. म्हणजे हे दोन्ही देश जे आहे तर ते ह्या जागतिक आनंद अहवालमध्ये आपल्या पुढे आहे. जसं बघितलं तर पाकिस्तानची सगळी इकॉनॉमी गेलेली आहे बघा. पीठ आहे तर मीठ नाही तिथली स्थिती आहे. तरी जर तिथले लोक आनंदी असतील तर मोक्ष त्यांना जे आहे नक्कीच मिळेल. सो बेसिकली इथं जे उत्तर आहे आपलं ते अ आणि ब असं आहे बघा.
हिच्यामधलं जे चुकीचं स्टेटमेंट होतं हे नेपाळ आणि याचा सिनॅरिओ जो आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की या रिपोर्टबद्दल तुम्हाला काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहे. हा रिपोर्ट पब्लिश झाला होता 20 मार्च 2025. आता बघा 20 मार्च हा जो दिवस आहे हा जागतिक आनंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. हिच्यामध्ये जे आहे फिनलँड जी आहे बघा, हा जगातला देश असा आहे की तो 8व्यांदा हॅपीएस्ट कंट्री म्हणून समोर आलेला आहे बघा. याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर 2 नंबरला डेन्मार्क आहे, आयर्लंड आहे आणि त्याच्यानंतर जे आहे स्वीडन आहे बघा. सो बेसिकली जे आहे फिनलँडचा पण रेफरन्स लक्षात ठेवा. 8 वेळा जगामध्ये तो देश जो आहे तर तो पहिला आलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे ऊसाच्या किमती संबंधीचा रेफरन्स आहे बघा. आता ऊसाची जी किंमत आहे तर तिच्यामध्ये ऊसाची किंमत जी आहे 1966चा जो आहे ऊस नियंत्रण आदेश जो आहे त्याच्यानुसार नियंत्रित होते. बरोबर आहे स्टेटमेंट. ऊस नियंत्रण आदेश 1966 जो आहे तो अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत जारी केलेला आहे बघा. इसेन्शियल कम्युनिटीज ऍक्ट 1955च्या अंतर्गत हे होतं आणि ही किंमत केवळ राज्य सरकार निश्चित करतात. हे चुकीचं आहे बघा. राज्य सरकार एसीपी घेऊन येतात. राज्य सरकारांचा याच्यात डायरेक्टली रोल येत नाही. सो तिच्यामुळे याचं जे उत्तर आहे तर ते अ आणि ब असं आहे बघा. सो 39चं उत्तर जे आहे अ आणि ब आहे. दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनचा पुढचा प्रश्न आहे बघा. दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन जे आहे भारतातला पहिला बहुउद्देशीय खोरे प्रकल्प होता जो अमेरिकेच्या टेनेसी व्हॅली ऑथॉरिटी पासून आलेला आहे. हे बरोबर आहे. भारतातल्या नंतरच्या नदी खोरे प्रकल्पांच्या विपरीत जे आहे दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनची संकल्पना केवळ पूर नियंत्रित जे आहे किंवा वीज निर्मितीसाठी होती असा सिनेरिओ आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या की हे फक्त आणि फक्त पूर निर्मितीसाठी नाही आहे बघा. सो दामोदर व्हॅली प्रोजेक्ट जो आहे याचे बहुउद्देश नावातच आहे बघा, बहुउद्देश. सो त्याच्यामुळे हा कसा आहे ना कॉमन सेन्स असा सिनेरिओ आहे. हिच्यामध्ये जे आहे बघा तुम्हाला औद्योगिक विकास इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असेल बघा, त्याच्यानंतर जे आहे वन्यजीव संवर्धन असेल, नगर नियोजन असेल. सो नंबर ऑफ गोष्टी हिच्यामध्ये आहे. मलेरिया नियंत्रण तोही कन्सर्न होता. सो बेसिकली नावातच आहे हे बहुउद्देशीय आहे बघा. हा जो प्रोजेक्ट आहे मल्टीपर्पज आहे. त्याच्यामुळे हे स्टेटमेंटच इथं काय होतं तर ते कॉन्ट्राडिक्ट होतं. उत्तर फक्त काय याचं अ उत्तर आहे बघा. आन्सरीत जे आहे ए दामोदर व्हॅली प्रोजेक्ट जे आहे बघा. सो बेसिकली जे आहे असे जर प्रश्न आपले चुकत असतील याचा अर्थ आपण पेपर प्रॉपरली वाचत नाही. सो तो पेपर जर प्रॉपरली वाचला तर गोष्टी सोप्या होऊन जातात. भारतामधल्या ज्या वार्षिक योजना आहे बघा त्याच्या संदर्भातलं विधान आहे की आर्थिक आणि राजकीय अनिश्चिततेच्या काळामध्ये युद्ध असेल, इमर्जन्सी असेल बघा, तर त्या वेळेस नियमित पंचवार्षिक योजना तयार करणं शक्य नव्हतं. तेव्हा वार्षिक योजना सुरू झाल्या होत्या बघा, ज्या इयरली प्लॅन्स होते. जर नॉर्मल सिच्युएशन नसेल तर ऑब्विसली इयरली प्लॅन होते. भारताने 1966 to 69, 79 to 80 आणि 1992 अशा काळामध्ये एकूण 6 वार्षिक योजना लागू केल्या होत्या बघा. आणि हे दोन्ही स्टेटमेंट जे आहे तर ते बरोबर आहे. अ आणि ब याचं उत्तर आहे बघा. आता आपण ह्या सिच्युएशन्स बघितलेल्या आहेत की ह्या ज्या सिच्युएशन्स होत्या मग हिच्यामध्ये जे आहे की आपली जी सिच्युएशन होती जसं 78ला जे आहे बघा जनता गव्हर्नमेंट गेलेलं आहे. मग ते सगळं इमर्जन्सी तो काळ. मग त्याच्यामध्ये पंचवार्षिक जनता गव्हर्नमेंट आल्यानंतर ते म्हटलं की पंचयत राज्य आहे ते डील पंचवार्षिक योजना जी आहे ती डील नाही होऊ शकत. मग त्यांनी ते केलं. किंवा 1991 मध्ये आपला जो आहे बॅलन्स ऑफ पेमेंटचा इश्यू झाला होता. मग बॅलन्स ऑफ पेमेंटच्या इश्यूमध्ये तो पण मुद्दा होता की तिथं आपण काय केलं इयरली प्लॅन्सच ठेवले होते. सो हे बेसिक कन्सर्न आहेत बघा, तर ते आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे भारतातील पहिल्या आणि दुसऱ्या पिढीच्या ज्या काही आर्थिक सुधारणा आहे बघा, फर्स्ट जनरेशन सेकंड जनरेशन त्याच्या संबंधीचे स्टेटमेंट्स आहेत. सो हिच्यामध्ये पहिल्या पिढीच्या सुधारणा किंवा फर्स्ट जनरेशन जे काही डेव्हलपमेंट्स आहेत हिच्यामध्ये स्थूल आर्थिक स्थिरीकरण किंवा उदारीकरणावर लक्ष केंद्रित केलं गेलं होतं. दुसऱ्या हिच्यामध्ये संस्थात्मक प्रशासकीय सुधारणा होत्या. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. पहिल्या पिढीच्या सुधारणांमध्ये खाजगीकरण आणि निर्गुंतवणूक डिसइन्व्हेस्टमेंट जी आहे आणि प्रायव्हेटायझेशन पूर्णपणे अनुपस्थित होती. तर असं नाहीये, इथंही काही प्रमाणात होतं. नंतरच्या काळात ते वाढलेलं आहे. त्याच्यामुळे ब स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे बघा इथं. आणि त्याच्यामुळे जे आहे याचं उत्तर जे आहे अ आणि क आहे. मग हिच्यामध्ये लेबर मार्केट जे आहे रिफॉर्म्स किंवा ज्युडिशियल रिफॉर्म्स हे सगळे पहिल्या पिढीच्या सुधारणांपेक्षा दुसऱ्या पिढीच्या सुधारणांशी अजून जवळून संबंधित आहे. कारण तिथं मोठ्या प्रमाणावर हे झालं. तिच्यामुळे हा जो मुद्दा आहे बघा की पहिल्या ह्याच्यात हे नव्हतं. सो रिफॉर्म जे आहेत बघा फर्स्ट जनरेशन सेकंड जनरेशन हे रिफॉर्म्स तुमचे क्लिअर पाहिजेत. या दोघांमधले जे काही डिफरन्सेस आहेत ते पण आपले क्लिअर पाहिजेत. सो तो एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट म्हणजे आहे की एक गोष्ट लक्षात घ्या, डिसइन्व्हेस्टमेंट ही पहिल्या याच्यापासूनच सुरू झालेली आहे. सो तो मुद्दा जो आहे तर तो लक्षात ठेवणं. आता फिलिप्स जे आहे बघा, फिलिप्स कर्व आणि नेहरू जे आहे यांच्या संदर्भात जे आहे विधानांचा विचार जे आहे. आता फिलिप्स वक्र जो आहे बघा चलनवाढ बेरोजगारी यांच्यातला अल्प मुदतीशी व्यस्त संबंध दर्शवतो. हे बरोबर आहे बघा.
दुसरं आहे नेहरू संकल्पना हे सांगते की चलनवाढीच्या विशिष्ट दरापलीकडे बेरोजगारीत आणखी घट होत नाही. सो दोन्ही स्टेटमेंट जे आहेत तर ते बरोबर आहेत. आता याच्यातलं जे तिसरं स्टेटमेंट आहे ते प्रॉब्लेमॅटिक आहे की चलनवाढ बेरोजगारी यांच्यात एक स्थिर दीर्घकालीन अदलाबदल अस्तित्वात असते. तर याचं म्हणणं आहे की अस्तित्वात नसते. सो उत्तर जे आहे अ आणि ब आहे. आता बघा असे जे प्रश्न आहेत बघा की ज्याच्यामध्ये तुम्हाला बेसिकली जे आहे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी फार गरजेची आहे बघा. आता नेहरू काय आहे, नॉन असलरेटिंग इन्फ्लेशन रेट ऑफ जे आहे इन्फ्लेशन जे आहे बघा, नेहरूचा फुल फॉर्म जो आहे तो काय आहे, नॉन असलरेटिंग इन्फ्लेशन रेट जो आहे तो याच्यामध्ये येतो बघा. इन्फ्लेशन रेट, नॉन असलरेटिंग इन्फ्लेशन रेट ऑफ इन्फ्लेशन हे नेहरू आहे. बट याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की याच्यामध्ये जे आहे की यांनी हे नाकारलेलं आहे बघा की इन्फ्लेशन आणि अनएम्प्लॉयमेंट जे आहे तर ही लॉंग टर्म मध्ये जे आहे तर तिच्यामध्ये एक ट्रेड ऑफ असणार आहे, हे नाकारलेलं आहे बघा नेहरूनी जे आहे. सो हा रेफरन्स लक्षात ठेवा. देन प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना जी आहे, सो प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना याच्यामध्ये जे आहे बघा आपल्याला आत्मभारत पॅकेज अंतर्गत ही एक केंद्रीय क्षेत्रातली योजना आहे असं म्हटलेलं आहे. तर ही ऍक्च्युली जे आहे तर स्टेट सेंटर नाही आहे, स्पॉन्सर्ड आहे बघा. तिच्यामध्ये बघा स्कीमचे जे प्रकार असतात ते तुम्हाला माहित पाहिजे. तो स्कीम जी आहे ही सेंटर नाही तर स्पॉन्सर्ड स्कीम आहे, सेंट्रली स्पॉन्सर्ड. त्याच्यामुळे पहिला स्टेटमेंट जो आहे तो आपला चुकतो. आणि याच्यामध्ये 9% सरासरी वार्षिक वाढीच्या दराचं लक्ष ठेवलेलं आहे बघा. 2024-25 पर्यंत 22 दशलक्ष टनापर्यंत वाढ, किंवा याच्या अंतर्गत मासेमारी जहाज आणि मच्छीमारांसाठी राष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदाच विमा संरक्षण सुरू झालं होतं. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. पहिल्यांदाच जे आहे बघा जे काही इन्स्ट्रुमेंट्स पण आहेत त्यांचे मासेमारी करणारे जहाज वगैरे, सो त्यांच्यासाठी जे आहे खूप सुरुवातीला जे आहे सिनेरिओ सुरू झाला होता. सो उत्तर जे आहे बी आणि सी जे आहे बघा. कारण जे आहे ना की या स्कीम मध्ये तुम्हाला पहिल्यांदाच जे आहे बघा आपले जे मासेमार बंधू आहेत, भगिनी आहेत, तर त्यांच्याकरता इन्शुरन्स आला आणि तो इन्शुरन्स त्यांच्या जहाजांपर्यंत पण गेला बघा. सो हे खूप खूप महत्वाचं होतं. कारण जे आहे बऱ्याचदा जहाज पण डॅमेज होतात आणि त्याच्यातून त्यांना लॉस होतो. टोल ऑपरेट ट्रान्सफर जे आहे बघा, आता वेगवेगळे मॉडेल्स आपल्याकडे आहे, पीपीपी आहे, बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर आहे. तसं टोल ऑपरेट ट्रान्सफर मॉडेल अंतर्गत खाजगी कंत्राटदार जे आहे बघा राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम संचलन देखभालीसाठी जे आहे जबाबदार असतो. ओके. आता याच्यामध्ये जे आहे की याच्यातला जो प्रॉब्लेमॅटिक शब्द कुठला आहे, बांधकाम जे आहे बघा. कन्स्ट्रक्शनचा विषय नाही आहे, हायवे ऑलरेडी रेडी आहे, तुम्हाला मेंटेनन्स ठेवायचा आहे त्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट जी आहे नवीन महामार्ग निर्मितीसाठी खाजगी गुंतवणूक आकर्षित करणं जे आहे. सो बेसिकली जे आहे एकतर 45 नंबरचा जो आपला प्रश्न आहे बघा, टोल ऑपरेट ट्रान्सफर जे आहे तर याच्यामध्ये एकतर बांधकाम शब्द जो आहे आणि दुसऱ्या याच्यातला जो शब्द आहे बघा की नवी निर्मिती जे आहे. ओके. सो एकंदर कसं आहे ना की नवीन महामार्ग निर्मिती म्हणजे हे दोघी बरोबरच आहेत. बांधकाम वगैरे जे आहे ते केलं जात नाही, याचाही अर्थ तोच होतो, नवीन महामार्ग निर्मिती. त्यामुळे हे दोघी चुकीचे आहेत बघा. याच्यामध्ये काय असतं, कंत्राटदार एका कालावधीसाठी जे आहे वापरकर्ता शुल्क टोल गोळा करतो. यांचं काम काय असतं बघा याच्यामध्ये, तर फक्त संचालन देखभाल जे आहे की तिच्यामध्ये गोष्टी प्रॉपरली वर्क झाल्या पाहिजेत आणि जर काही प्लस मायनस असेल तर ते क्लिअर करायचं, असा सिनेरिओ आहे बघा. एकंदर जे आहे हे दोन्ही स्टेटमेंट जे आहे की नवीन निर्मिती करणं किंवा बांधकाम करणं तर हे दोघी चुकीचे आहे. टीओटी अंतर्गत हे होत नाही. टोल ऑपरेट ट्रान्सफर मध्ये एका कालावधीसाठी तुम्ही टोल जमा करा आणि त्याच्यानंतर जे आहे तर ते ट्रान्सफर करा. त्याच्यानंतर प्रधानमंत्री मेगा एकात्मिक वस्त्रोद्योग मित्र, पीएम मित्र जे आहे बघा. सो 46 नंबरचा जो आपला प्रश्न आहे पीएम मित्रच्या अंतर्गत जे आहे बघा आपल्याला जे आहे दुसरा जो सिनेरिओ याच्यामध्ये येतो तो प्रॉब्लेमॅटिक आहे. तो म्हणजे काय की आता पहिलं स्टेटमेंट जे आहे बघा आत्मनिर्भर भारत उपक्रमाअंतर्गत वस्त्रोद्योग क्षेत्राची स्पर्धात्मकता टिकवण्यासाठी हे आलेलं आहे 2021 मध्ये. ओके आहे बघा स्टेटमेंट. दुसरं जे स्टेटमेंट आहे ते म्हणजे काय की सार्वजनिक खाजगी भागीदारी पद्धतीने 7 मेगा टेक्सटाईल पार्क उभारण्याचा प्रस्ताव आहे ज्याची मालकी केंद्र सरकारकडे असेल. हे चुकीचं आहे. याची मालकी जी आहे ती स्टेट गव्हर्नमेंटकडे आहे बघा. आणि तिच्यामुळे जे आहे आपलं उत्तर जे आहे ब तिच्यातून गेला. योजना 5F संकल्पनेने प्रेरित आहे बघा. सो हे 5F काय आहे तेही आपण बघू. ए आणि सी जे आहे हेचं उत्तर आहे बघा. सो बेसिकली जे आहे फार्म टू जे आहे फॉरेन जे आहे 5F मध्ये जे आहे दोन गोष्टी जे येतात, फार्म टू फॉरेन. सो बेसिकली एक सगळ्यात महत्वाचा जो कन्सर्न येतो बघा या सगळ्या याच्यामध्ये की मालकी लक्षात ठेवा स्टेट गव्हर्नमेंटकडे असणार आहे, सेंटरकडे नाहीये. त्याच्यामुळे 2 नंबरचं स्टेटमेंट याच्यातलं चुकीचं आहे बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे पुढचा जो प्रश्न आहे बघा आपला हा ना 47 नंबरचा प्रश्न बघा. 47 नंबरचा प्रश्न जो आहे याच्यात प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे की
कुठले सेक्टर जे आहे तिच्यामध्ये 2022 पर्यंतच्या सुरुवातीच्या काळामध्ये जे आहे स्वयंचे ऑटोमॅटिक मार्गाने जे आहे, म्हणजे डायरेक्टली तुम्हाला कोणाची परमिशन घ्यायची गरज नाही, ऑटोमॅटिक मार्गाने 100% FDI जो आहे तर तो याच्यामध्ये आहे. सो बेसिकली जे आहे टेक्सटाईल टेलिकॉम सेक्टर इज द आन्सर. फक्त एक. आता याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे बघा, याच्यातली जी कन्सेप्ट आहे लिबरलाइज, याचा अर्थ काय होतो की 100% नाही बघा. सो मुद्दा कसा येतो नाही, आपल्याला असं वाटतं की लिबरल आहे, याचा अर्थ काय होतो की 100% ऑटोमॅटिक. तर असं नाही आहे. याच्यामध्ये लिबरल होती सिस्टीम जी आहे, पण ती 100% ऑटोमॅटिक नाही आहे. त्याच्यामुळे असं फक्त टेलिकॉम सेक्टरच्या बाबतीत झालेलं आहे. बाकी ब्रॉडकास्टिंग, प्लांटेशन, क्रेडिट इन्फॉर्मेशनच्या बाबतीमध्ये जे होतं ब्रॉडकास्टिंग लिबरलाइज होतं बघा, पण सर्वदूर 100% ऑटोमॅटिक रूटनी नव्हतं. याच्यामध्ये पण जे आहे प्लांटेशन सेक्टर पण जे आहे लिबरलाइज होतं, पण 100% नव्हतं. आणि क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीच्या बाबतीत पण तोच सिनेरिओ आहे. FDI कंडिशनल आहे. तिच्यामुळे याचा उत्तर जे आहे ते फक्त टेलिकॉम आहे की ज्याला लिबरलाइज 100% जे आहे थेट परकीय गुंतवणूक ऑटोमॅटिक रूटनी दिलेली होती. सो आन्सर इज ओनली ए. ओके. त्याच्यानंतर जे आहे बघा बँकिंग संबंधीचा प्रश्न आपला. फ्रॅक्शनल रिझर्व्ह बँकिंगमध्ये बँकांना जमा केलेल्या ठेवीची पूर्ण रक्कम राखीव म्हणून ठेवावी लागते. आता फ्रॅक्शनल जे काही बँकिंग आहे बघा त्याचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये जे आहे सगळ्यात महत्वाचं जे आहे बघा, एक तर जे आहे की जर आपण सगळीची सगळी अमाऊंट जर ठेवून दिली तर मग आपल्याला काही हालचाल करता येणार नाही. त्याच्यामुळे हा स्टेटमेंट चुकीचा आहे बघा. भारतातील रोख राखीव प्रमाण आणि वैधानिक तरलता प्रमाण यांचा विकास भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे फ्रॅक्शनल रिझर्व्ह बँकिंग नियमनाशी संबंधित आहे. सो हे स्टेटमेंट बरोबर आहे बघा. सो इथं जे आहे की तुम्हाला CRR आणि SLR यांचा जो काही सिनेरिओ आहे की याच्यामध्ये तुम्हाला काही रक्कम जी आहे ती ठेवावी लागते. ओके. म्हणजे काय ना की बँक रन नाही होणार. बँक अचानक जर तुम्ही सगळेच पैसे वापरले तर मग बँक क्लोज होऊ शकते एखाद दिवशी. ओके. सगळेच वाटून टाकले लोनमध्ये, लोक डिपॉझिट घ्यायला आले तर बँक रन होईल. बँकेद्वारे 0 किंवा जवळपास 0 राखीव निधी राखल्याने बँक धावपळीची शक्यता निश्चितपणे नाहीशी होते. जर बँकेकडे काहीच राहिलं नाही तर धावपळी शक्यता नाहीशी नाही होत, तर ती निर्माण होते. जर बँकांकडे काहीच नसेल तर तो प्रॉब्लेम आहे बघा. सो त्याच्यामुळे जे आहे हा सिनेरिओ एक लक्षात ठेवा. बँक रन जे आहे की बँकेकडे जर 0 किंवा नियर 0 रिझर्व्ह असेल तर याच्यातून बँक रनची पॉसिबिलिटी निर्माण होईल. कारण असं इमेजिन करा बँकेत पैसेच नाही आणि 50 लोक जर गेलीत की आम्हाला 5,000 पाहिजे, 10,000 पाहिजे, मुलाचं लग्न आहे, मुलीचं लग्न आहे, 2 लाख पाहिजे, बँकमध्ये आमच्याकडे पैसेच नाही, तर संपला ना विषय, बँक रन झाली. सो बेसिकली जे आहे रन होणे याचा अर्थ बँक रन म्हणजे जे आहे बँक झोपणे डायरेक्टली. सो बेसिकली जे आहे याचं उत्तर जे आहे तर ते फक्त बी आहे बघा, ऑनली बी. ओके. बाकी दोघी चुकीचे आहेत. देन 49 नंबरचा प्रश्न बघा, हा WTO संबंधीचा प्रश्न आहे की जे काही कृषी अंतर्गत ज्या सबसिडी दिल्या जातात बघा, ॲग्रिकल्चर सबसिडी WTO ॲग्रीमेंटच्या अंतर्गत जे आहे अंबर बॉक्स अनुदान जे आहे त्याच्यामध्ये कृषी उत्पन्न जे आहे बघा त्याला व्यापार विकृत करणारा पाठिंबा समाविष्ट असतो. ते कपातीच्या वचनबद्धतेच्या अधीन असतात. आता WTOच्या ज्या सबसिडीज आहेत त्या नेहमी न्यूजमध्ये असतात बघा. WTOच्या ज्या सबसिडीज आहेत तर त्या आपल्यासाठी का महत्वाच्या आहेत. एक तर भारतासारख्या डेव्हलपिंग कंट्रीजसाठी हे जे आहे तर ते खूप मॅटर करतं. अंबर बॉक्स सबसिडीज इन्क्लूड ट्रेड डिस्टॉर्टिंग सपोर्ट टू ॲग्रिकल्चर प्रोडक्शन. स्टेटमेंट बरोबर आहे बघा. कारण तुम्ही जर अंबर बॉक्समध्ये जास्तीत दिलं त्याच्यावरच मग तिच्यात जे आहे तर ते निर्बंध लागतात बघा. ब्ल्यू ब्लॉक सबसिडी पण ट्रेड डिस्टॉर्ट करतात बट एक्झाम फ्रॉम रिडक्शन कमिटमेंट. तर त्या पण जे आहे ट्रेडला हॅम्पर करतात पण त्यांच्यावर रेस्ट्रिक्शन टाकलेलं नाही आहे. 2015चं जे नैरोबी मिनिस्ट्रियल डिसिजन आहे बघा, ऑल WTO मेंबर्स आर रिक्वायर्ड टू इलिमिनेट ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट सबसिडी इमिडिएटली विथाउट एनी स्पेशल ऑर डिफरन्शिएटेड ट्रीटमेंट. तर याच्यामध्ये जे आहे की इथं जे आहे की ऑल WTO मेंबर्स हे चुकीचं आहे. याच्यामध्ये फक्त डेव्हलप कंट्रीजला ते लगेचच्या लगेच इमिडिएटली करायचं होतं. डेव्हलपिंग कंट्रीजसाठी 2030 पर्यंतचा सिनेरिओ आहे बघा. सो त्याच्यामुळे जे आहे ती टाइमलाईन 2023 ते 2030 अशी गेलेली आहे. सो हे स्टेटमेंट चुकीचं आहे. उत्तर जे आहे ए अँड बी. त्याच्यानंतर जे आहे बघा 50 नंबरचा जो आपला प्रश्न आहे म्हणजे इकॉनॉमीचा शेवटचा प्रश्न, सेबी संबंधीचा प्रश्न आहे बघा. सेबी जे आहे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. सेबी जी होती बघा वॉज कॉन्स्टिट्युटेड नॉन स्टॅट्युटरी बॉडी ऑन एप्रिल 12, 1988 जी आहे बघा ती सुरुवातीला जी आहे नॉन स्टॅट्युटरी होती. सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया जी आहे ती एक स्टॅट्युटरी बॉडी झाली 1992 मध्ये आणि याच्याकरता सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ऍक्ट आला 1992 मध्ये, ज्याच्याद्वारे जानेवारी 30, 1992 ती इम्प्लिमेंट झाली प्रॉपरली जी आहे स्टॅट्युटरी बॉडी झाली. दोन्ही स्टेटमेंट जे आहे ते योग्य आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जर मागच्या वर्षाचा पेपर बघितला तिच्यामध्ये त्यांनी कोण कधी अस्तित्वात आलं, काय आलं, त्याच्या डेट्स फार स्पेसिफिक विचारल्या आहेत.
सो या डेट्स तुम्हाला ज्या आहे ज्या महत्त्वाच्या बॉडीज आहेत त्यांच्याबद्दलच्या माहीत पाहिजे. सो बघूयात पुढचे प्रश्न. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सामान्य विज्ञान म्हणजे जनरल सायन्स या संदर्भातला क्वेश्चन्स जे आहेत ते आपण बघूयात. तर टेस्ट पहिलीच आहे, तर यामध्ये आपल्याला 51 क्रमांकापासून जे आहे ते प्रश्न बघायला मिळतात. ठीक आहे, तर एकूण जे आहे 20 प्रश्न आहेत, यामध्ये बायोलॉजी, फिजिक्स आणि केमिस्ट्री असं विभाजन केलेलं आहे. ठीक आहे, तर पहिला प्रश्न आपण बघूया याच्यामध्ये जो आहे 51 क्रमांकाचा. तर विचारलेला आहे की बघा, उत्क्रांतीबद्दल योग्य विधाने ओळखा. पहिले स्टेटमेंट आहे वटवाघळांचे पंख आणि पक्षाचे पंख हे समजात अवयव असतात. तर समजात असतात का समजात नाही, ते कसे असतात समरूप असतात. बघा कसे आहे समरूप, ज्याला आपण काय म्हणतो ॲनालॉगस ऑर्गन असं म्हणतो. पहिले स्टेटमेंट इथे चुकीचं आहे. त्यानंतर पुढे बघूयात, बेडकाचा पुढचा पाय आणि सड्याचा पुढचा पाय हे समजात अवयव असतात. आता हे समजात आहेत का, कारण की इथे जे होमोलोगस ऑर्गन्स असतात यांचं फंक्शन्स म्हणजेच काय यांचं कार्य जे आहे तर ते सारखं असणार आहे. ठीक आहे, तर हे विसरायचं नाही. समजा पंख जर असतील दोन वेगवेगळ्या स्पेसिस मध्ये, त्यांचं कार्य काय आहे समान आहे म्हणजे उडणे. ठीक आहे, मग आपण याला काय म्हणतात होमोलोगस ऑर्गन्स. ठीक आहे, त्यानंतर पुढे आहे समजात अवयव हे अपसारी उत्क्रांती दर्शवतात. तर एव्होल्युशन जे आहे सेम ऑर्गन पासून आहे इव्हॉल्व्ह झालेले आहे. हे स्टेटमेंट सुद्धा कसं आहे बरोबर आहे. चौथं जे आहे समरूप अवयवांची रचना सारखी असते परंतु त्यांची कार्य भिन्न असतात. आता कार्य कशी काय भिन्न असतील, जे डिझाईन जर सेम आहे, समजा आपण विंग्सचं जर उदाहरण घेतलं, एखाद्या किड्याला पंख आहे, एखाद्या पक्षाला जे आहे पंख आहे, दोन्हीचं कार्य जे आहे ते उडण्यासाठी केलं जाणार आहे. त्यामुळे आपण काय म्हणूया तिथे कार्य कसं आहे सारखं आहे, म्हणून स्टेटमेंट कसं असणार आहे चुकीचं असणार आहे. योग्य स्टेटमेंट कोणतं आहे ब आणि क आहे बघा इथे. ठीक आहे, तर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 ब आणि क. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूयात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 52. आता प्रश्न क्रमांक 52 मध्ये बघा, आपल्याला मानवी मज्जासंस्थेमधील सिनॅप्सिस इथे काय घडते. तर इथे ऑप्शन आहे बघा, एक्झॉनच्या टोकापाशी विद्युत लहरींचे रूपांतर रासायनिक लहरींमध्ये होते. म्हणजे जी इलेक्ट्रिकल केमिकल एनर्जी आहे, इलेक्ट्रिकल केमिकल एनर्जी जी ब्रेनमध्ये आपल्या तयार होते, तर ही आपल्याला इथे सुरू होताना आपल्याला दिसते बघा. ठीक आहे, त्यालाच आपण काय म्हणतो सिनॅप्सिस असं म्हणत असतो. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक आहे 53. आता इथे विचारलेला आहे बघा की टू कंडक्टिंग वायर्स ऑफ द सेम मटेरियल अँड इक्वल लेंथ्स हॅव डायमीटर्स इन द रेशो 1:2. दे आर कनेक्टेड इन सिरीज. व्हॉट इज द रेशो ऑफ हीट प्रोड्यूस. म्हणजे उष्णतेचं गुणोत्तर जे आहे ते विचारलेलं आहे. त्याच्यामध्ये संबंध जो आहे तेवढा लक्षात ठेवायचा आहे आपल्याला फक्त, की आपल्याला माहिती आहे की रेझिस्टन्स आणि त्याचबरोबर जे हीट आहे तर यांचं प्रमाण जे आहे कसं असतं हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात एकमेकांच्या प्रती. ठीक आहे, मग आपल्याला हा संबंध माहिती आहे हीट आणि रेझिस्टन्स कसे आहेत एकमेकांच्या प्रती डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. त्यानंतर आता हे जे व्यस्त प्रमाण जे आहे ते कोणाकोणाचं असणार आहे. येस, व्हेरी गुड, ते असणार आहे रेझिस्टन्स आणि त्याचबरोबर डायमीटरचा. पण डायमीटरचा किती, इट इज द स्क्वेअर ऑफ द डायमीटर, म्हणजे डायमीटरचा वर्ग. याला जे आहे इनव्हर्स प्रोपोर्शनल ते असतात. काय असणार आहे रेझिस्टन्स. तर आता आपल्याला माहिती आहे की R1 आणि R2 इज इक्वल टू काय असणार आहे तर यस D2 आणि D1 असणार आहे. ठीक आहे, पण D2 किती दिलेला आहे आपल्याकडे इथे स्क्वेअर मध्ये हे येणार आहे बघा. तर इथे आहे बघा 2 त्याचबरोबर 1 आणि याचा जो आहे वर्ग, म्हणजे R1 आणि R2 किती येणार आहे इथे 4/1. आणि हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असल्यामुळे H1 आणि H2 किती असणार आहे तर ऑप्शन नंबर 3 4:1 आहे बघा. ठीक आहे, त्यानंतर पुढे आपण बघूया विद्युत शक्तीचं जे आहे इलेक्ट्रिकल पॉवरच्या संदर्भात खालील विधाने विचारत घ्या. आता इथे बघा 1 किलोवॅट जे आहे याचं जे आपण जर संख्या इथे काढली तर ती किती असणार आहे 3.6 × 10⁶ जूल्स आहे बघा. ठीक आहे, बेसिक स्टेटमेंट आहे आपल्याला माहिती पाहिजे. ओके, तर प्रायमरी फॅक्ट आहे बघा. आता दुसरे जे 2 स्टेटमेंट आहेत तर हे अनालिटिकल वेने विचारलेले आहे. आता इथे काय आपण सांगणार की एखादा बल्ब जो आहे बघा हा जर 100 वॅटचा असेल आणि दुसरा बल्ब दिलेला आहे तो आहे 60 वॅटचा. ठीक आहे, 60 वॅट आणि 100 वॅट. तर विचारलेला आहे की समांतर जोडणी जर केली जाते तर 100 वॅटचा बल्ब हा 60 वॅटच्या बल्बपेक्षा जास्त प्रखरतेने प्रकाशतो.
तो ऑब्वियस आहे बघा. ठीक आहे, आपण मार्केटमध्ये जरी गेलो बल्ब घेण्यासाठी तर आपण बघतो 20 वॉटचा आहे, 40चा आहे, 60चा आहे की 100चा आहे. जसं जसं वॉट वाढणार जाणार तसं त्याची जी ब्राईटनेस आहे, प्रखरता जी आहे प्रकाशाची ती ऑब्विसली वाढणार. बरोबर. तर इथे जे आहे लॉजिकल आपण जे आहे इम्प्लिकेशन इथे करू शकतो, लॉजिक जे आहे आपलं अप्लाय करू शकतो. आणि दुसरं जे आहे बघा स्टेटमेंट इथे काय असणार आहे, बरोबर असणार आहे. ठीक आहे, कारण 100 वॉटचा हा अधिक जास्त ब्राईट असणार आहे 60 वॉटपेक्षा बल्ब जो आहे. तिसरं स्टेटमेंट बघा इथे 100 वॉटच्या बल्बचा रोध हा 60 वॉटच्या बल्बपेक्षा जास्त असतो. आता इथे उलट आहे बघा, जसं जसा रोध कमी असणार तशी तशी ब्राईटनेस जी आहे ती वाढणार. म्हणजे जर आपल्याकडे रेझिस्टन्स कमी आहे तर ब्राईटनेस जास्त आहे, ब्राईटनेस कमी आहे तर रेझिस्टन्स जास्त आहे. म्हणजे उलट जे आहे ते आपल्याला संबंध इथे बघायला मिळतो. त्यामुळे क स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं असणार आहे. उत्तर काय असणार आहे, अ आणि ब, पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. खालील यादीतून उभयधर्मी ऑक्साईड्स ओळखा. आता उभयधर्मी ऑक्साईड्स काय असतात, हे असे घटक असतात ज्याच्यामध्ये आम्लधर्मीय आणि अल्कली म्हणजे ऍसिडिक आणि अल्कली असे दोन्ही प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या दर्शवल्या जातात. ऍसिड प्लस अल्कली दोन्ही प्रॉपर्टीज ज्या आहेत ज्याच्यामध्ये दर्शवल्या जातात त्याला आपण काय म्हणतो, उभयधर्मी ऑक्साईड्सचं म्हणत असतो. आता त्याच्यामध्ये बघा इथे जे आहे कार्बन डायऑक्साईड हे बेसिकली ऍसिडिक आहे. ठीक आहे. सोडियम ऑक्साईड जे आहे तर इथे आपल्याला बेसिक बघायला मिळतो, तर हे नाहीये. झिंक ऑक्साईड आहे बघा आणि त्याचबरोबर ॲल्युमिनियम ऑक्साईड सुद्धा आहे. ठीक आहे. तर इथे जे आहे बघा पर्याय क्रमांक असणार आहे ब आणि ड, म्हणजे इथे एक जो आहे तो उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे आपण इथे बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे की धातूंची पाण्यासोबत होणाऱ्या रासायनिक अभिक्रियेबाबत योग्य विधाने विचारात घ्या. ठीक आहे. तर इथे जे आहे बघा सोडियम थंड पाण्यासोबत तीव्र अभिक्रिया करतो, तर योग्य आहे बघा. ठीक आहे. त्यानंतर पुढे आहे मॅग्नेशियमचं थंड पाण्यासोबत अभिक्रिया होऊन मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होते, तर हे चुकीचं आहे. तर इथे थंड पाणी नसून गरम पाणी इथे असणार आहे. ठीक आहे. तर गरम पाण्यासोबत जेव्हा अभिक्रिया होते तेव्हा काय फॉर्म होतं, मॅग्नेशियम ऑक्साईड जे आहे ते तयार होतं. तर ब जे आहे ते चुकीचं आहे, अ बरोबर आहे. क आपण विचारत घेऊया. लोखंडाची थंड किंवा गरम पाण्यासोबत अभिक्रिया होत नाही, युनिव्हर्सल स्टेटमेंट आहे. ठीक आहे. मग कशासोबत होते, त्या वाफेसोबत होते, म्हणजे स्टीम आहे त्या स्टीम सोबत हे अभिक्रिया होणार आहे. कशाची, लोखंडाची व पाण्याची. ठीक आहे. तर क जे आहे क इथे सुद्धा योग्य आहे. उत्तर काय असणार आहे आपलं, अ आणि क, म्हणजे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया. 57 क्रमांकाचा आहे. दिलेला आहे की आधुनिक आवर्त सारणीमध्ये X हा मूलद्रव्य इलेक्ट्रॉन स्वरूपन 287 याचा आहे. कोणता असणार आहे बरं हा, तर हा आहे क्लोरीन. ठीक आहे. आता क्लोरीन आपल्याला माहिती आहे 17 आहे, तर 17व्या गणामध्ये तो असणार, तिसरा आवर्त आहे, तर बेसिक फॅक्ट आहे. ठीक आहे. हॅलोजन मध्ये असणार म्हणून रिएक्टिव्हिटी कशी आहे, जास्त आहे. ठीक आहे. आता इथे बघा याची संयोजक 7 आहे, 7 असणार का, नाही. ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी एक जो आहे त्याला इलेक्ट्रॉन तो हवा असतो, म्हणजे एक व्हॅलेन्सी त्याची असणार आहे. तर काय इथे चुकीचं आहे. त्याचबरोबर हे मूलद्रव्य धातू आहे, धातू आहे का, नाही. इट इज अ नॉन मेटल हॅलोजन. त्यानंतर पुढे आहे हे मूलद्रव्य आम्लधर्मी ऑक्साईड तयार करतात. आपल्याला माहिती ऑक्सिडेशन जे आहे क्लोरीनचं वेगवेगळ्या सोबत हायस्ट रिएक्टिव्हिटी असल्यामुळे ते इथे होतच असतं. ठीक आहे. तर अ आणि ड जे आहे ते आपलं उत्तर इथे असणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न आहे मानवी रक्ताभिसरण संस्था जी आहे याबाबत, आणि त्यामध्ये जे हृदय आहे बघा, हा जो तुमचा टॉपिक आहे याच्या संदर्भात इथे विधाने दिलेली आहे. ठीक आहे. तर पहिलं स्टेटमेंट आहे बघा, द्विदल झडप ही उजव्या निलयाकडून उजव्या आलेल्याकडे होणाऱ्या रक्ताचा उलट प्रवाह रोखते. तर आपल्याला माहिती आहे द्विदल झडप जी आहे तर ती डाव्या बाजूला असते बघा. कुठे आहे, डाव्या बाजूला. ओके. उजव्या बाजूला आहे का, तर नाही, डाव्या बाजूला ती असते. राईट. पहिलं स्टेटमेंट इथे काय होणार आहे, चुकीचं असणार आहे. पुढे आहे फुफ्फुस धमनी हृदयाकडून फुफ्फुसांकडे कार्बन डायऑक्साईड रक्त वाहून नेते. आता सर्व ज्या धमन्या असतात तर त्या काय असतात, तर ऑक्सिजन युक्त रक्त ते वाहून नेतात. परंतु इथे जे आहे CO2 म्हणजे ज्याला आपण अशुद्ध रक्त असं म्हणतो, CO2 युक्त रक्त हे कोण इथे वाहते, तर फुफ्फुस धमनी एक एक्सेप्शन आहे बघा. ठीक आहे. मग आता यालाच कॉन्ट्राडिक्शन म्हणून जे आहे पुढचं स्टेटमेंट आहे बघा, शरीर संस्थेतील धमन्या कोणत्याही अपवादाशिवाय नेहमी ऑक्सिजन युक्त रक्त वाहून नेते. हे चुकीचं आहे, कारण की अपवाद कोणता आहे, फुफ्फुस धमनी आहे. आणि इथे सुद्धा काय दिलेलं आहे, धमन्या दिलेल्या आहे. म्हणजे ब आणि क हे एकत्रित आले नाही पाहिजे, असं सुद्धा अनालिसिस इथे तुम्ही केलं पाहिजे बघा. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा
एसए नोडला हृदयाचा नैसर्गिक पेसमेकर असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर इलेक्ट्रिकल कार्डिओ जी सिस्टीम असते त्याच्यामध्ये एसए नोड का असतो, नॅचरल पेसमेकर ऑफ द हार्ट त्याला म्हटलं जातं. ठीक आहे, तर ब आणि ड हे आपले काय आहेत, योग्य विधाने आहेत. तर ब आणि ड कुठे असणार आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक आहे 59. अ टॉल प्लांट, टॉल पी प्लांट जे आहे, ठीक आहे, वाटाण्याचं जे झाड आहे बघा, रोप जे आहे त्याच्यामध्ये डॉमिनेंट जे आहे आपल्या टीटी बुटक्या वाटाण्याची रोपाशी जे आहे संकर जर घडून आणलं तर त्यांच्यापासून 100 अपत्य जे आहे निर्माण होणार आहे, ज्याला आपण असं म्हणतो की ऑफस्प्रिंग. त्याच्यामध्ये प्युअर ब्रेड डॉमिनेंट विचारलेलं आहे, म्हणजे शुद्ध प्रभावी किती असते, म्हणजे प्युअर ब्रेड डॉमिनेंट. आता प्युअर ब्रेड डॉमिनेंट म्हणजे काय, आपल्याला कॉम्बिनेशन पाहिजे डॉमिनेंट जीन्सचं, म्हणजे जे आहे असणार आहे कॅपिटल टी मध्ये. आता इथे उंच जे रोप आहे त्याचं कॉम्बिनेशन काय आहे उंच रोपाचं, तर हे टी आणि टी आहे, म्हणजे कॅपिटल टी आणि स्मॉल टी. आणि जे बुटकं आहे त्याला आपण डॉर्फ असं म्हणूयात, तर डॉर्फचं काय आहे तर शॉर्ट टी आणि शॉर्ट टी. तर ही जी आहे या दोन्हीचं संकलन आपण केलेलं आहे. तर पॉसिबिलिटी किती आहे बघा, 50% चान्सेस किती आहे की याच्याकडून जे आहे पेअर किती तयार होतील, म्हणजे एका टी पासून जे आहे एक टी तयार होणार, दुसऱ्या टी पासून जे आहे ते दुसरं टी तयार होणार. कारण की इथे डॉमिनेंट नसल्यामुळे, कॅपिटल टी जो आहे तो नसल्यामुळे इथे काय आहे की डॉमिनेंट जीन्सचा अभाव असल्यामुळे हे दोन्हीचे चान्सेस किती आहेत 50 आणि 50% आहेत. म्हणजे टी आणि टी म्हणजे कोणता काय लिहिता येईल आपल्याला इथे, याचे 50% आहेत आणि त्याचबरोबर टी आणि टीचे जे आहे 50% आहेत. परंतु मेजर जे जीन्स आहे डॉमिनेंट जे आपल्याला एक्सपेक्टेड आहे हे 0 आहे. ठीक आहे, तर हे आपल्याला डॉर्फ मध्ये अभाव असल्यामुळे बघायला मिळतं. तर उत्तर काय असणार आहे याचं 4 असणार आहे, पर्याय क्रमांक 0. ओके, पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे 0. त्यानंतर पुढे बघा, पुढचा प्रश्न आहे ऑक्सी श्वसनादरम्यान जे आहे, आता आपण काय म्हणतो याला की ॲरोबिक रेस्पिरेशन असं म्हणतो, बरोबर. तर ऑक्सिश्वसन दरम्यान खालीलपैकी कोणत्या क्रिया घडतात, तर पायरुवेटचे रूपांतर इथेनॉल आणि कार्बन डायऑक्साईड मध्ये होते. आता तुम्हाला माहिती इथेनॉल कधी तयार होतं, फर्मेंटेशनच्या वेळेस तयार होतं. आणि फर्मेंटेशन मध्ये कोणती प्रक्रिया आहे, एनएरोबिक आहे. कोणती आहे, एनएरोबिक. ठीक आहे, एनएरोबिक आहे. आता एनएरोबिक म्हणजे काय, ज्याच्यामध्ये ऑक्सिजनचा वापर होत नाही, याला विना ऑक्सिश्वसन सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, तर पहिले स्टेटमेंट इथे चुकीचं असणार आहे. दुसरा आहे पेशी द्रव्यामध्ये ग्लुकोजचे विघटन होऊन पायरुवेट तयार होते. तर हे आपल्याला माहिती आहे की सायटोप्लाझम मध्ये जे आहे फर्स्ट स्टेज आहे एनर्जी सायकलची, जिथे ग्लुकोजचं विघटन होतं पायरुवेटमध्ये. ठीक आहे, पुढची जी सेकंड स्टेज आहे तिथे काय होणार आहे, मायटोकॉन्ड्रिया म्हणजे तंतुकणिकेमध्ये पायरुवेटचं रूपांतर CO2H2 आणि ऊर्जेमध्ये होणार आहे. तर यालाच आपण काय म्हणतो एनर्जी सायकल असं म्हणत असतो. ठीक आहे, तर दोन्ही स्टेटमेंट जे आहे ब आणि क बरोबर आहे. ड बघूयात आपण, ग्लुकोजचे पूर्णपणे ऑक्सिडीकरण होते. तर कम्प्लीट जे आहे ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज इज प्रेझेंट ऍट द एंड ऑफ द सायकल, म्हणजे पूर्णपणे जे आहे आपल्याला ऑक्सिडेशन जे आहे ते बघायला मिळतं. ठीक आहे, तर ब क आणि ड हे तिन्ही विधाने बरोबर आहे, अ जे आहे ते चुकीचं आहे. उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न आहे 61 नंबरचा. आता इथे संप्रेरके दिलेले आहेत तर त्याचबरोबर त्यांचे कार्य जे आहे ते विचारलेले आहे. ठीक आहे, तर ॲब्सिसिक ऍसिड जे आहे तर ते काय करतात, स्टोमाटा जे आहे ते बंद करण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. यांना जे आहे स्ट्रेस हार्मोन सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, तर स्ट्रेस हार्मोन्स मध्ये काय जनरली जे आहे स्टोमाटाच्या पोर्स असतात पानावरच्या, ते स्टोमाटाला काय करतात, क्लोज करण्याचं काम करत असतो ॲब्सिसिक ऍसिड. दुसरा आहे बघा सायटोकायनिन. सायटोकायनिन मध्ये काय होतं की वृद्धत्व जे आहे लांबवण्याचं काम ते करत असतं. ठीक आहे, म्हणजे ज्याला आपण एजिंग असं म्हणतो, तर एजिंग करण्याचं काम जे आहे सायटोकायनिन करत असतं. पुढे आहे जिब्रेलिन. तर जिब्रेलिनचं कार्य काय, तर रोझेट वनस्पतींमध्ये बोल्टिंग घडवून आणणे, म्हणजे ज्याला आपण सेल इलॉंगेशन म्हणतो. म्हणजे याचं उदाहरण तुम्हाला देता येईल, रोझेटा प्लांट्स कोणते असतात, ते असतात कॅबेज वगैरे. ठीक आहे, त्यांच्यामध्ये जे आहे बोल्टिंग घडवून आणण्याचं काम ते केलं जातं. शेवटचा आहे ऑक्सिन. आता बघा इथे तुम्ही लॉजिक पण लावू शकता, जसं की तुम्ही जर इथे पर्याय जर बघितला तर अ जे आहे ते रिपीट झालेलं बघा, ऑक्सिन. ऑक्सिन पासून काय तयार होणार, ॲसिटिक ऍसिड. ठीक आहे, तर हे अ जे आहे बघा, ए आणि ए हे डायरेक्टली तुम्ही इथे लिंक लावू शकता, म्हणजे तुमचे जे आहे 2 एलिमिनेट इथे होऊन जातात बघा. असंही जे आहे लॉजिक तुम्ही ते अप्लाय करू शकता. ठीक आहे, तर ऑक्सिनचं काय येणार आहे की इंडॉल ॲसिटिक ऍसिडसाठी ते पूर्वगामी आहे, म्हणजे ते तयार करण्यासाठी याची प्री कंडिशन आहे बघा इथे. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक आहे 62. विचारलेला आहे की पेशीमध्ये ऑक्सिजनचा वापर करून पायरुवेटच्या विघटनासाठी कोणती विशिष्ट ठिकाण आहे, म्हणजे पायरुवेटचं विघटन कुठे केलं जातं. तर विघटन जे आहे बघा बेसिकली कुठे केलं जाईल, मायटोकॉन्ड्रियामध्ये केलं जाईल, आणि ज्याचा परिणाम काय येणार आहे H2O CO2 आणि त्याचबरोबर ऊर्जा.
ठीक आहे. तर हे काय आहे परिणाम आहे. ही काय सेकंड स्टेप आहे. फर्स्ट स्टेजमध्ये काय होतं म्हणजे पेशीद्रव्यामध्ये काय होतं की पायरुव्हेटमध्ये रूपांतर कशाचं होतं तर ग्लुकोजचं होतं. ग्लुकोज इज टर्न इनटू पायरुव्हेट. ठीक आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बघा. ओके. तर स्टेटमेंट जे आहे ते आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तर उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक 2 तंतू कणिका. पुढचा प्रश्न आहे मानवी पचन संस्थेमध्ये पेप्सिन या प्रथिने पचवण्यासाठी विकाराला कार्य करण्यासाठी कोणत्या माध्यमाची आवश्यकता आहे. म्हणजे माध्यम कसं असतं. आता पेप्सिन माहिती आहे आपल्याला कशासाठी आहे तर पेप्सिन हे प्रोटीन डायजेशनसाठी असतं बघा. बरोबर. पेप्सिन कशापासून तयार होतं तर पेप्सिनोजेन पासून तयार होतं. पेप्सिनोजेन. आता पेप्सिनोजेनचं कन्व्हर्जन पेप्सिन मध्ये कशामुळे होणार HCl मुळे होणार. आणि HCl काय आहे ऍसिड आहे. कुठे होतं हे सिक्रेट गॅस्ट्रिक ग्लँड जी आहे गॅस्ट्रिक ग्रंथी त्याच्यामधून जे आहे HCl स्त्रावणार त्याच्यामधून पेप्सिनोजेनचं रूपांतर हे पेप्सिन मध्ये होणार. आणि हे कशासाठी डायजेशनसाठी वापरलं जातं प्रोटीनच्या. पर्याय क्रमांक काय असणार आहे इथे 4. तिथे आहे उत्तर आपलं आम्लधर्मीय म्हणजेच ऍसिडिक वातावरणाची गरज असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. बघा एका फिटच्या प्रभारावरती आता याच्यामध्ये काही बेसिक नियम असतात बघा की एका फिटच्या प्रभारावरती चुंबकीय क्षेत्राद्वारे केलेले कार्य नेहमी किती असते. तर हा नियम आहे बघा. कार्य हे नेहमी किती असणार आहे तर हे नेहमी 0 असणार आहे. 0 का कारण की जे आहे बघा कोणतीही मॅग्नेटिक फील्ड एका चार्जवरती काय करू शकते तिचं डायरेक्शन बदलू शकते. डायरेक्शन जे आहे ते बदलल्या जाऊ शकतं. परंतु आपल्याला विचारलेलं आहे कार्य. मग कार्य कधी घडलं जातं जर त्याच्या स्पीडमध्ये किंवा त्याच्या कायनेटिक एनर्जीमध्ये जर बदल करता आला तर आपण म्हणू शकतो की कार्य केल्या जाऊ शकतं. परंतु मॅग्नेटिक फील्डद्वारे चार्जमध्ये जे आहे कोणतीही स्पीड आणि कायनेटिक एनर्जीमध्ये बदल घडून येत नाही. म्हणून आपण काय म्हणतो की जे कार्य आहे ते कसं आहे 0 केलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. सपाट आरशामध्ये जे आहे नाभी अंतर किती असतो तर तो नेहमी किती असतो अनंत असतो म्हणजेच इन्फानाइट तो असतो बघा. ठीक आहे. तर प्रकाश आहे आरसे आहे त्याचबरोबर आपले भिंग आहे बघा. या संदर्भातले सर्व नियम जे आहेत ते आपलं चांगले रिवाइज करून जायचे आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे बघा खालीपैकी कोणते अधातू असून निसर्गात चमकदार असतात. आता याच्यापैकी चमकदार कोणतं आहे बघा फक्त आयोडीन आहे बघा. ठीक आहे. नॉन मेटल विचारलेलं आहे. ठीक आहे. नॉन मेटल आयोडीन आहे जे की लस्टरच आहे. बाकी कसे आहे तर डल आहे बघा. ठीक आहे. जास्त त्याच्यामध्ये चमक नाही. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूयात. प्रश्न क्रमांक आहे 67 विचारलेला आहे की एक वस्तू 15 सेंटीमीटर नाभी अंतरावरती असलेल्या अंतर्गोल आरशासमोर जे आहे 20 सेंटीमीटर अंतरावरती ठेवलेली आहे. खालीपैकी कोणते विधान प्रतिमाचे योग्य वर्णन करते. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला मल्टिपल ऑप्शन दिलेले आहे. म्हणजे एक आपल्याला निवडायचं नाहीये मल्टिपल चॉईस आपल्याला आहे. ठीक आहे. तर स्टेटमेंट कसे ओळखणार थोडंसं जे आहे बघा टाइम आपल्याला कमी असतो. लॉजिक इथे डेव्हलप करायचं. आता माहिती आहे की याचं लॉंग फॉर्म्युला पण आहे. ठीक आहे. 1/v आहे मग 1/u - 1/f वगैरे ते सगळे फॉर्म्युला आहेतच. पण तो लॉजिक कसं डेव्हलप करायचं तर बघा आपल्याला एकतर माहिती येते की इमेज जी फॉर्म होणार आहे तर ही नेहमी कॉन्केव्ह लेन्स असल्यामुळे आरशाच्या कुठे फॉर्म होणार आहे समोर. जर हे कॉन्व्हेक्स असलं असतं तर इमेज कुठे फॉर्म होते मागे. आता समोर फॉर्म होणार म्हणजे कुठे इन फ्रंट ऑफ द मिरर. ऑप्शन कोणता आहे बघा डी. तर डी आपल्याकडे एक आलेलं आहे कारण की इथे बघा 60 सेंटीमीटर आहे सेम संख्या आहे बदल इथे नाही. बरोबर. म्हणजे आपल्याला एक तर काय कळालं की डिस्टन्स किती आहे इमेजचा डिस्टन्स आहे इमेजचा 60. बरोबर. आणि आपल्याला ऑब्जेक्टचा पण डिस्टन्स दिलेला आहे तो आहे किती 20. ऑब्जेक्ट आणि इमेजचा जो डिस्टन्स आहे जेव्हा आपण याला भाग देतो ठीक आहे तर याला आपण कसा देणार भाग 60/20. तर हा जो फॉर्म्युला आहे बघा हा कशाचा आहे मॅग्निफिकेशनचा आहे. उत्तर किती येणार आपलं 3. म्हणजे मायनसचा सिम्बॉल आलेला आहे म्हणजे इमेज कशी आहे आपली लार्ज आहे. ठीक आहे. म्हणजे इथे हे पण आपण चेक करू शकतो इन्स्टंटली. आपल्याकडे आकडेवारी ऑलरेडी आहे 20 आहे ऑप्शनमध्ये 60 सेम इथे दिलेली म्हणजे सी आणि डी आपल्याकडे बरोबर आहे. मग सी आणि डी असलेला ऑप्शन कोणता आहे बरं इथे तो ऑप्शन नंबर आहे 3. म्हणजे जरी तुम्हाला बी जरी नसेल माहिती तरी पण तुम्ही प्रश्न जो आहे तो सोडू शकता. आणि हा तर एक कॉमन नियमच आहे की वास्तव असती जी प्रतिमा आहे ती वास्तव असते आणि ती उलट पद्धतीची असते म्हणजे इन्व्हर्टेड असते. कशामध्ये कॉन्केव्ह मिररमध्ये असते. ठीक आहे. तर हे बेसिक नियम पण आहे तो बघा तो टेबल जो आहे पुस्तकामध्ये दिलेला तो व्यवस्थित रिवाइज करून जायचा आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक काय आहे इथे उत्तर 3 आहे बी सी आणि डी आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक आहे 68 विचारलेला आहे की चूज द करेक्ट स्टेटमेंट फॉर मॉडर्न पिरियडिक टेबल. आता बघा
आधुनिक आवर्त सारणीमध्ये योग्य विधान निवडायचे आहे. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या जी आहे म्हणजे ॲटॉमिक रेडियस कमी होत जाते, तर बरोबर आहे. त्यानंतर गणांमध्ये वरून खाली जाताना धातू गुणधर्म जो आहे तो वाढत जातो, हेही आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. गणांमध्ये वरून खाली जाताना विद्युत ऋणता जी आहे त्याला आपण काय म्हणतो इलेक्ट्रिक नेगेटिव्हिटी, तर ही वाढत जाते. तर ही वाढत जात नाही, कशी होते, कमी होते. ठीक आहे, मग हे स्टेटमेंट कसं आहे, चुकीचं आहे. चौथं जे आहे एकाच गणातील मूलद्रव्यांची संयोजन समान असते म्हणून त्यांना जे आहे एकाच गणामध्ये ठेवलं जातं. त्याच्यामुळे ड ही बरोबर आहे. अ, ब आणि ड असे 3 स्टेटमेंट आपले बरोबर आहे. पर्याय क्रमांक आहे 1 आणि उत्तर आहे अ, ब आणि ड हे तिन्ही विधान बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया 69 क्रमांकाचा आहे. दिलेल्या रासायनिक अभिक्रियेमध्ये रासायनिक अभिक्रिया आपल्याला दिलेली बघायची. ठीक आहे, तर योग्य वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. आता आपल्याला हे तर माहिती आहे इथे ऑक्सिडीकरण होत आहे, त्याचबरोबर जे आहे इथे क्षपण, त्यालाच आपण म्हणतो रिडक्शन, हे सुद्धा इथे होतं. तर रिडक्शनसाठी जे आहे ऑक्सिडायझिंग एजंट असतात आणि ऑक्सिडेशनसाठी जे आहे रेड्युसिंग एजंट असतात, हे आपल्याला बेसिकली माहिती पाहिजे. ठीक आहे, तर आता इथे जे आहे बघा HCl चे Cl2 मध्ये क्षपण होत आहे, तर क्षपण इथे होणार नाही, रिडक्शन इथे होणार नाही, कारण इथे काय होतं ऑक्सिडेशन होत आहे. ठीक आहे, तर आता इथे सेकंड स्टेटमेंट जे आहे तिथे मायनस होणार. आता HClचं ऑक्सिडीकारक होत आहे का नाही, HClचं स्वतःचं काय होतंय, रिडक्शन होत आहे. ठीक आहे, तर इथे आपल्याला जे आहे हायड्रोजन जे आहे ते लूज होताना आपल्याला दिसतंय, हायड्रोजन इज लूजिंग. H जे आहे इथे गमवला जातो. ठीक आहे, चौथं जे आहे ते इथे येणार नाही. आता इथे बघा इथे सिमिलर आपल्याला दिसणार आहे मॅग्नीज ऑक्साईड चे रूपांतर जे आहे तर ऑक्सिडीकरण होते, तर ऑक्सिडीकरण होत नाही. ठीक आहे, तर इथे बेसिकली काय आहे की ऑक्सिडीकारक कोण आहे, तर इथे जे इक्वेशन आहे ते आपलं रेड्युसिंग आहे बघा, रिडक्शनचं आहे. कोणतं आहे बेसिक इक्वेशन आहे, रिडॉक्सचं आहे, रिडक्शनचं आहे बघा. ठीक आहे, तर रिडक्शन होण्यासाठी ऑक्सिडेटिंग एजंट काय आहे आपला, तर ऑक्सिडेटिंग एजंट म्हणजे कोण, जो ऑक्सिजन जे आहे हा रिलीज करतो म्हणजे देतो. तर इथे कोण देणार आहे, मॅग्नीज ऑक्साईड देणार आहे, ऑक्सिडीकारक आहे तो, म्हणजे तो रिझन आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने जे बघा थोडंसं इथे तुम्हाला जे आहे बघा कन्फ्युजन होऊ शकतं, कारण की ते ऑक्सिडीकरण दिलेलं आहे म्हणजे इथे प्रोसेस होत नाहीये. ठीक आहे, तर इथे रिडक्शनची प्रोसेस होते म्हणून हा शब्द इथे कॅन्सल आउट होऊन जातो. म्हणजे ऑक्सिडीकारक कोण आहे तर मॅग्नीज ऑक्साईड. ठीक आहे, ऑप्शन नंबर 3 जे आहे ते इथे बरोबर असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर शेवटचा प्रश्न इथे बघूया. प्रश्न आहे खालील विधाने विचारात घ्या. आयनिक संयुगाचे द्रवणांक आणि उत्कलनांक म्हणजेच बॉइलिंग पॉईंट आणि मेल्टिंग पॉईंट, तर हे जे आहे जास्त असतात. आता आयनिक संयुग म्हणजे काय, कॉमन जे आहे सोडियम क्लोराईड आपण विचार करू शकतो, ज्याला आपण म्हणतो टेबल सॉल्ट. आता याचं जे आहे मेल्टिंग पॉईंट किंवा बॉइलिंग पॉईंट जो आहे, मेल्टिंग पॉईंटचा जर विचार केला तर 801 डिग्री सेल्सिअसच्या जवळपास असतो, म्हणजे उच्च आहे, जास्त आहे. ठीक आहे, तर विधान ए बरोबर आहे. कारण जे आहे बघा आयनिक संयुगे सामान्यतः केरोसिन आणि पेट्रोलमध्ये द्रावणीय असतात. तर आयनिक संयुगे जे आहे समजा सॉल्टचा जर आपण विचार केला तर पोलार सॉल्व्हंटमध्ये ते इझिली डिझॉल्व्ह होतात. मग पोलार सॉल्व्हंट जो असतो तो कोणता आहे, आपल्याकडे वॉटर आहे बघा, तर पाण्यामध्ये इझिली ते विरघळतात, ज्याला आपण म्हणतो पोलार सॉल्व्हंट. केरोसिन आणि पेट्रोल काय आहे, नॉन पोलार आहे. काय आहे, नॉन पोलार आहे, त्याच्यामध्ये विरघळणं जे आहे ते होत नाही. ठीक आहे, तर हे कठीण आहे इथे. तर हे द्रावणीय असतात का, तर नाही. ठीक आहे, म्हणजे मुळातच जे आहे कारांचा प्रश्नच येत नाही. विधान दुसरं जे आहे ते चुकीचंच आहे. ठीक आहे, कारण की इथे जर समजा पाणी जर असलं असतं इथे तर इथे द्रावणीय असतात तर ते बरोबर झालं असतं. ठीक आहे, केरोसिन आणि पेट्रोलमध्ये द्रावणीय नसतात, कारण की त्यांचं जे आहे बघा स्ट्रक्चरच असं आहे की ते मॅग्नेटिक जी पॉवर आहे त्यांच्याकडे, ती ब्रेकडाऊनची जी पॉवर आहे तर ती फारशी पुरेशी नाही आहे तिथे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे जे बॉन्ड जे आहे ते तोडू शकत नाही, त्याच्यामुळे जे डिझॉल्विंग जे आहे कॅपॅसिटी याची कमी असते बघा. ठीक आहे, सोल्युबल कॅपॅसिटी जी आहे ती कमी असते. तर उत्तर काय असणार आहे, ए इज ट्रू आणि आर इज फॉल्स. हे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, ए सत्य आहे परंतु आर हे असत्य आहे बघा. चला पॉलिटिक्सचे प्रश्न बघूयात. संसदेचं जे हिवाळी अधिवेशन होतं 2025 त्याच्या संदर्भात जे आहे बघा हा प्रश्न आहे, 2 स्टेटमेंट्स आहेत. संसदेचं हिवाळी अधिवेशन 2025 1 डिसेंबर ते 19 डिसेंबर दरम्यान आयोजित झालं होतं. त्याच्यामध्ये 7 विधेयकं मंजूर करण्यात आली होती. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. टोटल 9 विधेयके होती, त्यातली 2 जी आहे ती कमिटीकडे गेली आणि 7 पारित झाली. याच्यातलं कामकाज आर्थिक नियमन महसूल वाढीवर लक्ष केंद्रित करत असल्याचं दर्शवतं बघा. कारण हे सगळे जे काही वेगवेगळे बिल्स आपण घेऊन येतो त्याच्यामुळे रिसोर्सेस कशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट करायचे, काय करायचं तो मुद्दा असतो. त्याच्यामुळे
दोन्ही गोष्टी ज्या आहेत ते ए आणि बी बरोबर आहे बघा. सो फॅक्च्युअल करेक्टनेस जे आहे ते तुमची असली पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जो आहे, पुढचा जो प्रश्न आहे बघा आपला, प्रधानमंत्री कौशल विकास योजना जी आहे त्याच्यावर कॅगनी जे ऑडिट केलं होतं त्या संबंधीचा रिपोर्ट आहे, त्याच्या संबंधीची ही स्टेटमेंट्स आहेत बघा. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 2015 मध्ये तरुणांना उद्योग संबंधित कौशल प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र देण्यासाठी सुरू झालं. याच्यामध्ये 2015 ते 22 दरम्यान 3 टप्प्यांमध्ये हे राबवलं गेलं होतं आणि त्याच्यात कॅगनी त्याचा अभ्यास केलेला आहे. याच्यानुसार योजनेच्या अल्प मुदतीचं परीक्षण आणि विशेष प्रकल्प घटकांतर्गत प्रमाणित झालेल्या अर्ध्याहून अधिक उमेदवारांना रोजगार मिळाला. तर अर्ध्याहून अधिक म्हणजे किती होतात, 50% पेक्षा जास्त, तर हे 41%च आहे. तिच्यामुळे जे आहे की हे स्टेटमेंट चुकीचं होतं बघा. ओके, म्हणजे ज्यांनी जे आहे शॉर्ट टर्म मध्ये काही स्किल घेतलेलं आहे तर तिच्यातल्या फक्त जे आहे 41% लोकांना जे आहे रोजगार मिळालेला आहे. आणि सूक्ष्मस्तरीय कौशल्य अंतर्विश्लेषणाचा अभाव किंवा राज्य, जिल्हा, राष्ट्रीय कौशल्य विकास योजनांच्या अपुऱ्या तयारीमुळे योजनेच्या परिणामकारकतेवर परिणाम झाला असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर हे रुटीनच आहे आपलं. तिच्यामुळे जे आहे अ आणि क असं याचं उत्तर आहे बघा, कारण मधला जो सिनेरिओ आहे तो 41% लोकांना जॉब मिळालेला आहे. देन नेक्स्ट वन जे आहे, पुढचा जो आहे बघा, विकसित भारत अधिष्ठान जे आहे बघा, हे विधेयक 2025 मध्ये ठेवण्यात आलं होतं. विकसित भारत शिक्षण अधिष्ठान विधेयक हे भारतीय उच्च शिक्षणासाठी सर्वोच्च नियामक संस्था म्हणून विकसित भारत शिक्षण अधिष्ठानाची स्थापना करण्याचा प्रयत्न करते. याच्यानुसार विकसित भारत शिक्षण अधिष्ठान आणि त्याच्या परिषदांना उच्च शिक्षणांना अनुदान वाटप करण्याचे अधिकार असतील. हे चुकीचं आहे बघा. अनुदान वाटप करण्याचा कसलाही याच्यामध्ये उल्लेख नाही आहे. आता बघा, तुम्ही जर विचार केला तर पहिले UGC कडे हे अधिकार होते. नंतरच्या काळामध्ये जे आहे बाकीचे जे बॉडीज आहेत, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अंतर्गत पण आपण बघतो तर ते अधिकार जे आहे सरकत नाही, किंवा प्लॅनिंगचं नीती झालं, नीतीकडे पण ते नाही आहे. सो बेसिकली जे आहे की विकसित भारत शिक्षण अधिष्ठान जे आहे हे फंडिंग नाही करणार आहे. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. विद्यापीठ अनुदान आयोग, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद किंवा राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद जे आहे याची जागा ते घेईल बघा. म्हणजे काय आहे ना की आपण आजच्या डेटमध्ये नंबर ऑफ बॉडीजमध्ये अडकलेलो आहोत. सो तो सिनेरिओ इथं क्लिअर होऊन जाईल असा तो मुद्दा आहे बघा. आणि त्याच्यामुळे जे आहे याचं जे उत्तर आहे बघा, तर ते तुम्हाला हिच्यात ब ला बाहेर काढायचं आहे. उत्तर जे आहे तुमचं अ आणि क आहे बघा. ओके, त्याच्यानंतर जे आहे पुढचा जो प्रश्न आहे आपला तो म्हणजे भारतीय संविधान सभेने जे काही निर्णय घेतले होते बघा, तर त्याचा जो आहे आपण स्टेटमेंट्स बघतोय. मे 1949 मध्ये राष्ट्रकुल सदस्याला आपण मान्यता दिली. तर इथेही लक्षात ठेवा, राष्ट्रकुल सदस्यत्व आपण घेतलेलं आहे, पण आपण त्यावेळेस राणीला जे आहे आपलं हेड मानलं नव्हतं. सो तो एक फार महत्वाचा मुद्दा होता बघा. राणीला आपण हेड मानलेलं नाही आहे. भारत जो आहे तो सार्वभौम आहे. सो ती एक चेंजेस आपण केले होते. 24 जानेवारी 1950ला संविधान सभेने राष्ट्रगीत, राष्ट्रीय गीत आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी भारताचं पहिले राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड केली होती. आणि संविधान सभेने 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रध्वज स्वीकारला आणि त्याच दिवशी तिचं अंतिम अधिवेशन घेतलं. तर मग हे स्टेटमेंट बरोबर आहे, पण हे चुकीचं आहे बघा. अंतिम अधिवेशनाची जी तारीख आहे बघा, तर ती जी आहे तर ती आपली 24 जानेवारी 1950 आहे बघा. ओके, 24 जानेवारी 1950. तिच्यामुळे जे आहे की पहिले दोन स्टेटमेंट बरोबर आहे, अ आणि ब. सो 74च्या बाबतीमध्ये हा एक सिनेरिओ लक्षात ठेवा. हे अर्ध स्टेटमेंट बरोबर आहे, अर्ध चुकीचं आहे. बऱ्याचदा काय होतं, घाईमध्ये सोडवताना आपण जे अर्ध स्टेटमेंट बरोबर आहे त्याच्यावर क्लिक करतो आणि मग गोष्टी वर्क करून टाकतो. सो तसं होता कामा नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे बघा, भारताच्या संविधान सभेच्या चिन्हाबद्दल विचार करा. आता भारताचं संविधान सभेचं जे चिन्ह होतं बघा, तर ते हत्ती होतं. सो हे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे की हत्ती हे संविधान सभेचं कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचं चिन्ह होतं. दुसरं जे आहे की हे चिन्ह संविधान लागू झाल्यानंतर स्वीकारलं. आता ऑब्विसली कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली आधी आलेली, तिने संविधान बनवलेलं आणि तिचं चिन्ह आहे तर ते संविधान लागू झाल्यावर कसं येईल, तर ते आधीच येईल. तर त्यामुळे दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. भारतीय राज्याचा अधिकार, सातत्य, सार्वभौमत्व हे दर्शवतं, हे चुकीचं आहे बघा. हिच्यामध्ये जे आहे हत्ती हे जे चिन्ह घेतलं होतं आपण, तर त्याचा जो कन्सर्न होता सिंपली तो असा होता, स्ट्रेंथ, विजडम, डिग्निटी. हे लक्षात ठेवा बघा. हत्ती हे जे चिन्ह आहे हे काय दर्शवतं, स्ट्रेंथ, विजडम अँड डिग्निटी जे आहे. सो एकंदर जे आहे बघा फक्त अ हे याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे बघा, पुढचा प्रश्न, लुई हेनकिन यांच्या घटनात्मक घटकांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो. सो लुई हेनकिनच्या याच्यामध्ये जे आहे लोकप्रिय सार्वभौमत्व, लिखित संविधान त्याच्या याच्यात नाही आहे बघा. तिच्यामुळे तुमचं ब चे ऑप्शन जे आहे तर ते गेलेत. स्वतंत्र न्यायपालिका जे आहेत, कायद्याने शासित पोलीस दल, अधिकारांचं संघराज्य विभाषण पण जे आहे तर ते याच्यामध्ये नाही. सो आन्सर इज अ, क, ड. आता लुई हेनकिन जो होता बघा, तर त्यांनी जे आहे तुम्हाला टोटल जे आहेत एक
जवळपास 8 गोष्टी सांगितल्या होत्या. त्या कुठल्या कुठल्या होत्या बघा. एक, पॉप्युलर सोव्हर्निटी वरती आहे, रूल ऑफ लॉ कायद्याचं राज्य जे आहे, त्याच्यानंतर डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट जे आहे आणि याच्यामध्ये ती रिस्पॉन्सिबल अकाउंटेबल असली पाहिजे, हा त्याचा कन्सर्न होता. सेपरेशन ऑफ पॉवर्स त्यांनी सांगितलेलं होतं बघा. त्याच्यानंतर चेक अँड बॅलन्ससाठी, मग चेक अँड बॅलन्स सेपरेशन ऑफ पॉवर आपण कुठं बघतो, आपल्याकडे ज्युडिशरी आहे, लेजिस्लेटिव्ह आहे, एक्झिक्युटिव्ह आहे बघा. त्याच्यानंतर इंडिपेंडंट ज्युडिशरी, आपली स्वतंत्र न्यायपालिका, सिव्हिलियन कंट्रोल ऑफ द मिलिटरी जे आहे तो सिनेरिओ होता. त्याच्यानंतर पोलीस गव्हर्न बाय लॉ जे आहे, ज्युडिशियल कंट्रोल, आणि लास्ट वन जे आहे की इंडिव्हिज्युअलच्या राईट्सचं जे आहे तर ते आपण रिस्पेक्ट केला पाहिजे. सो अ क ड हे याचं उत्तर आहे बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे, पुढचा प्रश्न बघूयात आपण, तो वेगवेगळ्या घटना दुरुस्त्यांसंबंधीचा आहे, वारंवार विचारला जातो या कॅटेगरीतला हा प्रश्न आहे बघा. भारतीय संविधानात कोणकोणत्या घटना दुरुस्ती दिलेल्या आहेत बघा. 1, 21 सिंधी भाषा, 71 कोकणी मणिपुरी नेपाळी, हे पण बरोबर आहे. 92वी घटना दुरुस्ती जी आहे बघा, तिच्यात ओरियाचं नाव ओडिया केलं तर ही 92वी नाही 96वी घटना दुरुस्ती आहे. त्याच्यामुळे अ आणि ब जे आहे ते बरोबर आहे बघा, उत्तर जे आहे तुमचं. सो इथं जे आहे ओडियन ओरियन, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं की 92वी घटना दुरुस्ती तिच्यातून कुठल्या भाषा आल्या होत्या. सो 96 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट जो आहे तो 2011चा आहे बघा. त्याच्यानंतर 38 नंबर जे आहे, 78 जे आहे बघा, तो प्रश्न आपला जो आहे, भारत सरकार कायदा 1935 बद्दल जे आहे खालील विधानांचा विचार करा. 1, ब्रिटिश संसदेने भारतासाठी पारित केलेला सर्वात मोठा कायदा होता आणि याच्यावर आपलं संविधान आधारित असल्यामुळे त्याची लेंथ पण मोठी होते. सो तो एक मुद्दा आहे. भारतीय संविधानातील अनेक तरतुदींसाठी प्रमुख स्त्रोत जे आहे तो हा ठरला होता. आणि त्याच्यानंतर या कायद्याने भारताला जे आहे संपूर्ण स्वातंत्र्य दिलं, हाही एक महत्वाचा याच्यामधला मुद्दा आहे बघा. सो आता इथं जे आहे की आपल्याला स्वातंत्र्य जे आहे 1947चा ऍक्ट आहे किंवा ज्याला 3 जून प्लॅन जे म्हटलं जातं तो. आता इथं जे आहे बघा हे स्टेटमेंट चुकीचं आहे. 2 गोष्टी ज्या आहेत तर त्या बरोबर आहे, अ आणि ब. सो आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे तिच्यामध्ये 1947चा ऍक्ट आपण बघतो, त्याच्यामध्ये जे आहे इंडिपेंडन्स ऍक्ट 1947, याचा काही रोल तिथं राहत नाही बघा. 78. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे, पुढचा जो प्रश्न आहे बघा आपला 78 नंतर जे आहे 79. ओके, पुढचा प्रश्न, धर्मनिरपेक्षतेच्या पाश्चात्य संकल्पनेनुसार धर्म आणि राज्य याच्यामध्ये पूर्णतः वेगळे पण असतं, बरोबर आहे बघा. वेस्टर्न कन्सेप्ट ऑफ सेक्युलरिझम जे आहे की त्याच्यामध्ये धर्म आणि जे आहे तर तुमचं राज्य हे कम्प्लीट वेगळं आहे बघा. सेपरेशन ऑफ चर्च फ्रॉम स्टेट. आणि धर्मनिरपेक्षतेच्या पाश्चात्य संकल्पनेनुसार राज्य सर्व धर्मांचं समानतेने रक्षण करते, हा भारतीय कन्सेप्ट आहे बघा. भारतीय सिनेरिओमध्ये पॉझिटिव्ह सेक्युलरिझम म्हणून आपण बघतो की जिच्यामध्ये सर्व धर्मांना इक्वली आपण डील करतो. सो 79 जे आहे. त्याच्यानंतर 80, संविधानातले सहकारी जे आहे बघा त्या संस्थांसंबंधी खालील विधानांचा, हा याचं उत्तर जे आहे मग सिंपली जे आहे फक्त अ आहे बघा. नेक्स्ट वन जे आहे, आता आपल्या ज्या काही सहकारी संस्था आहेत बघा त्या सहकारी संस्थांचा जर विचार केला तर 97 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट जे आहे ते तुम्ही करणं गरजेचं आहे. अनुच्छेद 19 सहकारी संस्था स्थापन करण्याचा हक्क मूलभूत हक्क म्हणून मान्यता देते, बरोबर आहे बघा. आणि 43 ब सहकारी संस्थांच्या प्रचाराचा समावेश मूलभूत कर्तव्य नाही, डीपीएसपी. ओके, हे कशामध्ये आहे, डीपीएसपी मध्ये आहे बघा. सो अनुच्छेद जे आहे आता एक कलमावरूनच क्लिअर होऊन जातं आपल्याला. 43B काय आहे ना, डीपीएसपी, फंडामेंटल ड्युटीज मध्ये नाही आहे बघा हा सिनारिओ. ओके, 243 ZH ते 243 ZT हे मिळून सर्व भाग 9 ब जे आहे बघा. सो उत्तर जे आहे याचं अ आणि क असं याचं उत्तर आहे 80. आता 97 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट जी आहे ती महत्वाची आहे. त्याचं कारण असं आहे बघा, कारण आता रिसेंट जर आपण बघितलं तर सहकारचं धोरण आलेलं आहे आणि तिच्यामुळे सहकारशी रिलेटेड गोष्टी तुम्ही खूप चांगल्या प्रिपेअर करणं गरजेचं आहे. 81 जे आहे बघा, भारतीय संविधानानुसार किमान जे आहे वयाची अट जी आहे मतदानासाठी ती 18 वर्ष आहे. आणि 1988च्या 61व्या घटना दुरुस्तीने हे कमी करण्यात आलं होतं. पहिले 21 होतं, 21 वरून 18 केलं. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत बघा. पण कंडिशन अप्लाय जे आहे की तुमचं जे आहे तर ते नाव मतदार यादीत पाहिजे तरच गोष्टी वर्क होऊ शकतात, हाही मुद्दा याच्यामध्ये लक्षात ठेवा. देन 82 जे आहे बघा, भारताच्या राष्ट्रीय मानव अधिकार आयोगासंबंधी खालील विधानांचा विचार करा. आता भारताचा राष्ट्रीय मानव अधिकार आयोग त्याची स्थापना 12 ऑक्टोबर 1993 झाली. आता बऱ्याचदा असा कन्सर्न असतो की एवढं फॅक्च्युअल करेक्टनेस पाहिजे का, म्हणजे मला वर्ष माहित आहे पण मला जे आहे डेट माहित नाही. तर एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या पद्धतीने यांनी प्रश्न विचारलेले आहेत अलीकडच्या काळामध्ये तर तुम्हाला या गोष्टी माहित पाहिजे. राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाची स्थापना 1993च्या कायद्याअंतर्गत झालेली आहे, तेही बरोबर आहे बघा. आणि मानव अधिकार संरक्षण कायदा 1993 मध्ये मानव अधिकार सुधारणा कायदा 2019 द्वारे सुधारणा पण केलेल्या आहेत. सो हे तीनही स्टेटमेंट जे आहेत तर ते
बरोबर आहे. नॅशनल ह्युमन राईट कमिशन मधल्या काळामध्ये प्रचंड न्यूजमध्ये होतं. सो तुम्ही याच्याबद्दलचे डिटेल्स प्रॉपरली केले पाहिजेत. देन महिलांसाठीची हेल्पलाईन आहे बघा, तर ही हेल्पलाईन जी आहे 14490, तर याच्या संबंधी 3 स्टेटमेंट्स तुम्हाला दिलेले आहेत की राष्ट्रीय महिला ज्या आहेत त्यांच्या बाबतीमध्ये राष्ट्रीय महिला आयोग जो आहे तर ही एक टोल फ्री हेल्पलाईन आहे. बरोबर आहे बघा. हिंसाचार, छळ किंवा भेदभाव याला सामोरं जाणाऱ्या महिलांना जे आहे ही मदत पुरवते. आणि आपत्कालीन पोलीस प्रतिसाद सेवा, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, हेल्पलाईन तुम्हाला जे आहे तुमचं काउन्सिलिंग करू शकते, तुमच्या ज्या समस्या आहेत त्याचं जे आहे निराकरण करू शकते, पण ती काही पोलीस प्रतिसाद सेवा नाही आहे. तिच्यामुळे इथं 2 सिनेरिओ आहे, अ आणि ब जे आहे बघा. सो हा एक मुद्दा लक्षात ठेवा. आणि हेही लक्षात ठेवा, महिलांसाठीची हेल्पलाईन 14490 जे आहे. त्याच्यानंतर कायदा सुधारणा आणि कायदेशीर चर्चा याच्या संबंधीचा विचार, बार काउन्सिलचा प्रश्न आहे बघा. बार काउन्सिल ऑफ इंडिया कायदा सुधारणेला प्रोत्साहन देतं, समर्थन देतं. तिच्यामध्ये जे आहेत कायदे पंडित आहेत बघा, कायदेशीर विषयांवर परिसंवाद आणि चर्चासत्र पण आयोजित होतात आणि कायदेशीर महत्वाचे नियतकालिक शोध निबंध ते प्रदर्शित करतं. तुमच्या समोर 3 स्टेटमेंट आहेत. बार काउन्सिल रिसेंटली जे आहे 7th एडिशन जे आहे बघा लक्ष्मीकांतचं, तिच्यामध्ये ऍड झालं होतं आणि ह्या 3ही स्टेटमेंट जे आहेत तर ते योग्य आहेत. सो हे नव्याने इन्क्लूड झालेले चॅप्टर्स आहेत, याच्यावर आधी प्रश्न तुम्हाला दिसत नाही. सो येत्या काळामध्ये इथं जे आहेत तुम्हाला प्रश्न जे आहेत मिळण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यानंतर जे आहे बघा प्रश्न उत्तराचा तास जो आहे, क्वेश्चन आर जो आहे, हेल्ड ड्युरिंग फर्स्ट सिटिंग ऑफ द लोकसभा इज डे. फर्स्ट सिटिंग नाही बघा, सिटिंगचा जो आहे पहिला जो तास असतो, त्याच्यामुळे इथं जे आहे की पहिल्या बैठकीच्या नाही, बैठकीचा पहिला तास जो आहे बघा तो हिच्यामध्ये असतो, बैठकीचा पहिला तास. त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. 11 ते दुपारी 12 या वेळेत घेतला जातं आणि महत्व सरकारला संसदेच्या देखरेखीखाली जे आहे आणण्यात आलेलं आहे बघा. सो सरकार जे आहे संसदेच्या देखरेखीखाली याच्यामध्ये येतं. सो बेसिकली जे आहे ब आणि क हे याचं उत्तर आहे बघा. सो 85 नंबरचा जो प्रश्न होता पॉलिटीचा जो आहे, एकंदर एक गोष्ट लक्षात घ्या बघा की वाचताना जे आहे जर तुम्ही प्रॉपरली गोष्टी बघितल्या तर तुम्हाला काही गोष्टी खटकू शकतात आणि तिच्यातून आपले मार्क्स जे आहेत ते वाढू शकतात बघा. सो ह्या पद्धतीने गोष्टी ज्या आहेत त्या वर्क करणं गरजेचं आहे. सो बघूयात पुढचे प्रश्न जे आहेत ते चालू घडामोडीचे. चला, चालू घडामोडीचे जे प्रश्न आहेत ते बघणार आहोत आपण. 86 नंबरचा प्रश्न आहे बघा, शक्तीपीठ द्रुतगती मार्गासंबंधीचा विधान आहे. 2 विधानं आपल्या समोर आहेत. 24 जून 2025 रोजी महाराष्ट्र मंत्रिमंडळाने याला मंजुरी दिली होती आणि वर्ध्यामधल्या पवनारला महाराष्ट्र गोवा सीमेवरच्या पात्रदेवीशी जोडणं हा याचा उद्दिष्ट होता बघा. आता एकंदर जे आहे की शक्तीपीठ महामार्ग जो आहे तर तो बहुतांशी बऱ्याच याच्यामध्ये न्यूजमध्ये होता आणि याचे जे सिनेरिओ आहेत बघा ते जर आपण लक्षात घेतले तर याच्यामध्ये टोटल जे आहे की हा जो सगळा मार्ग आहे याच्यामध्ये 12 डिस्ट्रिक्ट जे आहेत ते जोडले जाणार आहेत बघा. सो ते पण लक्षात ठेवा. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत याच्यामध्ये. दुसरी गोष्ट जी आहे, टोटल याच्यामध्ये जे आहे 18 धार्मिक स्थळं आहेत जी याच्यामध्ये जोडली जातील बघा. आणि नागपूर ते गोवा हे जे अंतर आहे ते आता 18 तासांचं आहे, ते 18 वरून 8 तासांवर येईल. याच्यामुळे हे महत्वाचं आहे. देन 87 नंबरचा प्रश्न आहे, मिस वर्ल्ड 2025 संबंधीचा जो आहे बघा. जपानच्या ओपल सुचाटा चुआंगश्रीनी मिस वर्ल्ड 2025चा किताब जिंकला. तर हे जपान नाही, थायलंडची आहे बघा ती. सो त्याच्यामुळे जे आहे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. आणि 72वी मिस वर्ल्ड स्पर्धा हैदराबादमधल्या हिटेक्स प्रदर्शनात झाली होती. त्याच्यामुळे इथलं स्टेटमेंट जे आहे 87 नंबरचा जो प्रश्न आहे बघा, उत्तर जे आहे तर ते 2 आहे बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे, पुढचा प्रश्न बघूयात 88 नंबरचा. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा अधिकृतरित्या कुठल्या तारखेला सुरू होणार आहे तर तो 31 ऑक्टोबर 2026ला जे आहे तर तो सुरू होणार आहे बघा, नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा. सो हे एक लक्षात ठेवा. आता ह्या डेट्स ऑलरेडी जे आहे डिक्लेअर आहे आणि त्याच्यामुळे जे आहे की आपल्याला त्या प्रॉपरली माहीत पाहिजेत. संस्कृती मंत्रालयाने लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जे आहे तर ती साजरी केली तर ती भोपाळमध्ये जे आहे साजरी झालेली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जी 300वी जयंती आहे बघा. सो त्या अनुषंगाने त्यांच्या संबंधीची माहेश्वरी साडी पण लक्षात ठेवा. माहेश्वरी साडीचं पहिलं डिझाईन जे आहे ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी दिले होतं. अहिल्यादेवी होळकरांनी मंदिरांचा जीर्णोद्धार असू दे किंवा इतर ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत तो रेफरन्स आणि अहिल्यानगर जे आहे ते रेफरन्स पण महत्वाचे. चोंडी हे त्यांचं जे आहे अहिल्यानगर मधलं जन्मगाव जे आहे ते पण महत्वाचं आहे बघा. आता लडाखमध्ये जे आहे कोणकोणत्या अधिकृत भाषा आहेत त्या तुम्हाला ओळखायच्या आणि याच्यामध्ये इंग्रजी, हिंदी, उर्दू, भोटी, पुर्गी अशा 3 भाषा ज्या 4 भाषा ज्या आहेत बघा. ह्या टोटल 5 भाषा, इंग्लिश, हिंदी, उर्दू, भोटी आणि पुर्गी
सो 3 नंबरचं उत्तर आहे हे. सो एवढ्या सगळ्या ज्या आहेत त्या ऑफिशियल लँग्वेज आहेत बघा लडाखमधल्या. त्यानंतर जे आहे एडीबीनी जे आहे आपल्याला 91 प्रश्न जो आहे $10 अब्ज जे आहे बघा शहरी उपक्रम जो हा राबवलेला आहे तर तिच्यामध्ये एकंदर जे आहे मेट्रो विस्तारीकरण, नवीन प्रादेशिक जल वाहतूक प्रणाली जे आहे आणि शहरी पायाभूत सुविधा आणि सेवा. सो एकंदर जे आहे की एशियन डेव्हलपमेंट बँक भारताला जे आहे $10 अब्ज जे देते तर तिच्यामध्ये सिंपली जे आहे बघा एक सिनॅरिओ येतो तो म्हणजे काय अ ब क हे तीनही गोष्टी ज्या आहेत शहरांच्या विकासासाठी महत्वाच्या आहेत. मेट्रोचं विस्तारीकरण, शहरी पायाभूत सुविधा सेवा आणि नवीन प्रादेशिक जलद वाहतूक प्रणाली जी आहे. सो दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. भारत आणि ऑस्ट्रेलिया जे आहे बघा यांच्यातला जो करार आहे तर यांनी टेररिझम जे आहे तर त्याला सामोरं जाण्याचा करार केलेला आहे. तर मग तिच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या टेररिझमचा उल्लेख केला गेला आहे की क्रॉस बॉर्डर टेररिझम, स्टेट स्पॉन्सर टेररिझम किंवा टेररिझम जे आहे इंडो पॅसिफिक रिजन मधला. तर याचं उत्तर आहे की टेररिझम इन ऑल इट्स फॉर्म. कुठल्याही फॉर्म मधला जो टेररिझम आहे बघा कुठल्याही हिच्यातला दहशतवाद जो आहे तो हिच्यामध्ये महत्वाचा आहे. सो ती एक फार महत्वाची बाब हिच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर कृषी गुंतवणूक पोर्टल जे आहे बघा कृषी इन्व्हेस्टमेंट पोर्टल जे आहे सो हिच्यामध्ये काय काय त्याचा उद्देश आहे तर व्यवसाय सुलभता वाढवणं हे हिच्यामध्ये येतं. कर्ज वितरणाची प्रक्रिया वेगवान करणं आणि थेट शेतकऱ्यांना कर्ज पुरवणं. आता हा जो ट्रॅप असतो हा नाबार्डच्या बाबतीत पण वापरला जातो. थेट शेतकऱ्यांना कर्ज पुरवण्याचा कुठलाही हिच्यामध्ये संदर्भ येत नाही. फक्त अ आणि ब हे याचं उत्तर आहे बघा. सो हे एक लक्षात ठेवा कारण हिच्यामध्ये जे आहे ना कृषी निवेश पोर्टल जे आहे तर हिच्यात जे काही कर्ज आहे ती प्रक्रिया सोपी करा, शेतकऱ्यांपर्यंत कर्ज पटकन जाऊ देत, हा जो एक महत्वाचा मुद्दा असतो. दुसरं आहे बघा महासागर. महासागर आपण भरपूर वेळा बघितलेलं आहे. सागरचं एक्सटेन्शन जे आहे बघा हे सागर विकासासाठी भारताच्या व्यापक दृष्टिकोनाशी सुसंगत आहे किंवा शाश्वत विकास आंतरराष्ट्रीय सहकार्यावर भर देतं आणि हे केवळ सागरी सुरक्षेपुरतं मर्यादित आहे. आता मग हा मुद्दा जो येतो बघा की हे सागरी सुरक्षेपुरतेच मर्यादित आहे का तर नाही. याच्यामध्ये इतर गोष्टी पण केलेल्या आहेत बघा. त्याच्यामुळे जे आहे की इथं जे आहे तुम्हाला शाश्वत विकास सस्टेनेबल डेव्हलपमेंट वरती जे आहे ते ऑलरेडी आहे बघा इंटरनॅशनल. म्हणजे हे 2 स्टेटमेंट जरी तुम्ही बघितले तर तुम्हाला लक्षात येईल की हा विरोधाभास आहे इथं. तिच्यामुळे तिसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. फक्त अ आणि ब जे आहे हे याचं उत्तर आहे बघा. त्याच्यामुळे जे आहे की भारत जेनच्या संदर्भात जे आहे तुम्हाला स्टेटमेंट भारत जेन भारताने सुरू केलेला कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपक्रम आहे. याला मल्टी मॉडल लार्ज लँग्वेज मॉडेल म्हणून वर्णन याचं केलं जातं. केवळ वैज्ञानिक संशोधनाच्या उद्देशाने हे तयार केलेलं आहे. सो 95 नंबरचा जो प्रश्न आहे बघा आपला भारत जैन जे आहे तर भारत जैनच्या बाबतीमध्ये परत तिथं एक शब्द आला केवळ वैज्ञानिक जे आहे. सो बेसिकली की हे एक्सक्लुझिव्हली फक्त काही सायंटिफिक याच्या करता नाही आहे. त्याच्यामुळे जे आहे की याच्यात इतर गोष्टींचा पण विचार केला जाणार आहे. नक्षा जे आहे बघा नक्षच्या उद्दिष्टांसंदर्भात खालील जे आहे नक्ष जे आहे शहरी जमीनच्या नोंदींचं आधुनिकीकरण करणं, जमीन नोंदींची अचूकता सुलभता सुधारण्याचा प्रयत्न आणि कृषी जमिनीची उत्पादकता वाढवणं. तर यांचं काम उत्पादकतेचं नाही आहे बघा. नक्ष जे आहे ते काय करणार आहे तर हे सगळं जे आहे बघा की शहरी जमीन जे आहे तिची नोंदी कुणाची जमीन किती काय कुठं कसं आहे अचूकता त्या गोष्टी करणार आणि कृषी जमिनीची उत्पादकता जी आहे ते वाढवण्यास संबंध येत नाही. त्याच्यामुळे जे आहे की फक्त अ आणि ब असा याचा सिनॅरिओ बघा. 97 जे आहे खालील विधानांचा विचार करा. मग आता याच्यामध्ये जे आहे की चिनाब पूल 1.3 किलोमीटर आहे बरोबर आहे आणि पात्रापासून पुलाची उंची 467 मीटर आहे. चुकीचं आहे बघा. ही त्याची जी कमान आहे त्याचा सिनेरिओ आहे 467 मीटरचा. पण पुलाची जी उंची आहे बघा तर ती जी आहे तर ती 359 मीटर आहे 359 मीटर. सो हा सिनेरिओ लक्षात ठेवा. त्याच्यामुळे जे आहे की ही जी आहे त्याची जी कमान आहे त्याची उंची आहे. ओके 98 जे आहे बघा 2025 G7 संदर्भात आहे बघा. G7 संदर्भात जे आहे की 50वा वर्धापन दिन आहे. तर हे बरोबर आहे 1975 to 2025 50 वर्ष झाले. पहिली अधिकृत G7 शिखर परिषद जी आहे बघा 1975 मध्ये जर्मनीत नाही फ्रान्समध्ये आयोजित झाली होती. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. उत्तर फक्त जे आहे अ आणि हे ठिकाण पण स्पेसिफिक जे आहे फ्रान्स मधलं जे होतं बघा तर रॅबुये नावाचं ठिकाण होतं. सो तिथं हे झालं होतं बघा रॅबुये जे आहे. ओके सो हे लक्षात ठेवा. देन 99 नंबरचा जो प्रश्न आहे बघा. सो राजा खास हे जे आहे हिमाचल प्रदेश मधलं सोलर विलेज आहे कांगडा जिल्ह्यामधलं होतं बघा.
सो आमच्या नवोदयचं जे हे होतं बघा म्हणजे आमचं मायग्रेशन ते कांगड्यालाच होतं. सो 1 वर्ष कांगड्यामध्ये राहायचं जे आहे सौभाग्य प्राप्त झालं आहे मला. सो बेसिकली जे आहे की या गावाला हिमाचल प्रदेशातलं पहिलं सौर आदर्श गाव म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. ही भारतातील पंतप्रधान सूर्यघर योजनेअंतर्गत पहिलं सौर गाव आहे. हे चुकीचं आहे बघा. भारतातलं गुजरातमध्ये पहिलं गाव आहे सौर जे आहे. बसनकाठा जिल्ह्यातलं मसाली नावाचं गाव आहे बघा, मसाली. ओके, बसनकाठा जे आहे हा जिल्हा आहे गुजरातमधला जो आहे, आणि तिच्यातलं मसाली गाव आहे. सो इथं जे आहे अ आणि ब जे आहे बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे नोमॅडिक एलिफंट संदर्भात जे आहे खालील विधानांचा विचार करा. भारत मंगोलिया यांच्यातील संयुक्त लष्करी सरावाचं हे नाव आहे. अनेक आशियाई देश जे आहे तर याच्यामध्ये येतात, तर नाही, हा द्विपक्षीय आहे, बहुपक्षीय नाही. सो उत्तर जे आहे तर ते 1 आहे बघा. नोमॅडिक एलिफंट जो आहे तो बहुपक्षीय नाही आहे, तर तो जो आहे 2च देशांमधला द्विपक्षीय आहे. सो बेसिकली जे आहे ना की हे जे प्रश्न होते बघा हे करंटशी रिलेटेड होते. आणि इथं जे आहे पहिली टेस्ट आपण दिलेली आहे. सर्वांनी जे आहे या टेस्टचं प्रॉपर ॲनालिसिस करा. तुम्हाला कुठं प्रॉब्लेम आलेला आहे गोष्टी रिकॉल करताना, किंवा जे आहे फॅक्ट्स आठवलेले नाही आहेत, किंवा तुम्ही वाचलेल्या सोर्सेसपेक्षा दुसरीकडून प्रश्न विचारण्यात आलेले आहेत असंही होऊ शकतं. पण याच्यामध्ये जे आहे बघा कुठल्याही पद्धतीने पॅनिक नव्हता. आपली कॉम्पिटिशन आपल्याबरोबर आहे, आपले मार्क्स आपल्याला ग्रो करायचे आहेत. त्या संबंधी काही इश्यू असला तुम्ही येऊन भेटू शकता. आणि दुसरी गोष्ट जी आहे की ॲनालिसिस प्रॉपरली करा. ज्या गोष्टी ज्या आहेत राहून गेलेल्या आहेत त्याचं रिव्हिजन करा, जेणेकरून पुढच्या टेस्टमध्ये आपला परफॉर्मन्स चांगला असेल. धन्यवाद.